ओके, ठीक आहे, आपण स्टार्ट करू. कालचा जो टॉपिक होता, ठीक आहे, इंट्रोडक्शनचा, मी परत एकदा थोडा एक्सप्लेन करेन. त्याच्या पुढचे ते आपण जे टॉपिक्स आहे, ठीक आहे, मग तसे वन बाय वन आपण स्टार्ट करणार आहे घेण्यासाठी. ओके सर, मी एकदा परत एक्सप्लेन करतो जावा स्क्रिप्टचा यूज काय आणि आपण जावा स्क्रिप्ट यूज का बरं करतो. ठीक आहे, हे जे डॉक्युमेंटेशन आहे त्याचप्रमाणे मी परत एकदा जसं लास्ट टाइम मी एक्सप्लेन केलं होतं डिटेलमध्ये तेवढं तर नाही, पण मग आता जर कोणी काल अब्सेंट असेल, ठीक आहे, त्याला समजायला पाहिजे म्हणून मी परत एकदा एक्सप्लेन करणार आहे पूर्ण जावास्क्रिप्टचे बेसिक आणि जावास्क्रिप्टचं इंट्रोडक्शन. ते ना, ठीक आहे, ठीक आहे. आपण सर्वात आधी काय बघितलं होतं, जावास्क्रिप्टची डेफिनेशन. ठीक आहे, काय बोललो होतं, जावास्क्रिप्टला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो, जेएस, आणि एक काय प्रोग्रामिंग लँग्वेज. आवाज येतोय का सर्वांना नीट? एकदा मला मेसेज मध्ये सांगून द्या, ठीक आहे? एकदा मग मी दुसऱ्या ठिकाणी बसतोय. आवाज येतोय क्लिअर? ओके, ठीक आहे, ठीक आहे, आपण आता कंटिन्यू करू. ठीक आहे, आपण काय बोललो होतो, जावास्क्रिप्टची डेफिनेशन सर्वात आधी. ठीक आहे, जावास्क्रिप्ट काय आहे? एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे दॅट मेक्स वेबसाईट इंटरॅक्टिव्ह अँड अलाइव्ह. ठीक आहे, आपण जसं बोललो होतो, ठीक आहे, आपण एक्झाम्पल घेतलं होतं ॲमेझॉनचं, की बटन क्लिकवरती जो फोटो चेंज होत होता, ठीक आहे, तेच काय करते, आपल्या वेबसाईटला इंटरॅक्टिव्ह करते. ठीक आहे, आणि तिथे आणि त्यांनी बेस सांगितलं होतं, ठीक आहे, वेन यू क्लिक द बटन समथिंग हॅपन्स. ठीक आहे, किंवा फोटो स्लाइड्स. ठीक आहे, दॅट जावास्क्रिप्ट डुइंग म्हणजे जावास्क्रिप्ट काय करते, आपल्या वेबसाईटला इंटरॅक्टिव्हिटी आहे ते. ठीक आहे, म्हणजे बटन क्लिकवरती कोणते ऍक्शन परफॉर्म व्हायला पाहिजे किंवा एक मेसेज दिसायला पाहिजे पॉपअप, जसं आपण अलर्ट यूज करत होतो. ठीक आहे, की बटन जसं आपण जावास्क्रिप्ट लिहिली, ठीक आहे, आणि एंटर केलं की आपल्याला वरती एक पॉपअप दिसत होतं. सेम तेच काम असतं जावास्क्रिप्टचं. ओके, त्याच्यानंतर आपण डिफरन्शिएट बघितलं होतं की HTML CSS आणि जावास्क्रिप्ट मध्ये डिफरन्स काय. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण बोललो होतो HTML काय डिफाईन करते आपल्या वेबसाईटचं स्ट्रक्चर, CSS काय करते, त्याला स्टाईल करते म्हणजे, आणि त्याच्यानंतर असते जावास्क्रिप्ट, ती काय आणते इंटरॅक्टिव्हिटी आपल्या साईटमध्ये. ओके, त्याच्यानंतर आपण थोडी हिस्ट्री बघितली होती. ठीक आहे, जावास्क्रिप्टची की स्टार्टिंग कुठून झाली होती, ती स्टार्ट कोणी केली, किती दिवसात बनले होते. ठीक आहे, 10 days मध्ये जावास्क्रिप्ट रेडी झाली होती. ठीक आहे, पूर्ण प्रोग्रामिंग लँग्वेज बनून. आणि त्याच्यानंतर आपण बोललो की नेटस्केप आणि इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये त्यांचे कॉम्पिटिशन चालू होते. ठीक आहे, त्याच्यानंतर इंटरनेट एक्सप्लोरचं सॉरी नेटस्केप जे होतं ते बंद झालं आणि त्याच्यातल्या जेवढा फंक्शनॅलिटी होता, ठीक आहे, ते आता आपण लेटेस्ट जे ब्राउझर आहे, ठीक आहे, फायरफॉक्स, त्याच्यामध्ये त्यांनी ते कन्वर्ट केलं होतं. आणि त्याच्यात आपण बोललो की नेमिंग बी डिफरन्स येत होते. त्याच्यानंतर ते एकमा इंटरनॅशनल आणलं म्हणून जावास्क्रिप्टचे जे जेवढे व्हर्जन असतात, ठीक आहे, ते आपल्याला ES6 किंवा ES5 बघायला दिसतं. ओके, तर आपण ही सर्व हिस्ट्री बघितली जावास्क्रिप्टची. आणि त्याच्यानंतर आपण बोललो की जावास्क्रिप्ट ऍक्च्युली तुम्ही शिकायला गावर पाहिजे, की जावास्क्रिप्ट मध्ये काय असते, जेवढे म्हणजे भरपूर वेबसाईट किंवा वेब त्या जावास्क्रिप्टचा यूज करतात. ठीक आहे, दुसरी गोष्ट इन्स्टॉलेशनचा जो सेटअप आहे तो एकदम इझी, आपल्याला इन्स्टॉल करावंच लागत नाही. पहिली गोष्ट, आपण एक ब्राउझरमध्ये जाऊन कोड लिहायला स्टार्ट करून देतो. त्याच्यानंतर आहे ग्रेट करिअर ऑप्शन, कारण की जावास्क्रिप्ट कंटिन्यू डिमांडमध्ये राहते. ज्या काय बोलतात आपल्या ज्या मोठ्या मोठ्या साईट जे कंपनीज आहे, ठीक आहे, त्यात मोस्ट प्रॉपरली जावास्क्रिप्टच यूज करतात प्रत्येक त्यांच्या वेबसाईटला किंवा वेब ॲप्सला. त्याच्यानंतर आहे, ठीक आहे, तुम्ही जावास्क्रिप्ट जर शिकले तर तुम्हाला गेम्स ॲप, वेबसाईट, चॅटबॉक्स हे सर्व बनवता येतं. अजून आहे यूज कम्युनिटी, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम आले, ठीक आहे, तर जावास्क्रिप्ट खूप म्हणजे जावास्क्रिप्टचे डेव्हलपर्स खूप आहे, त्यामुळे त्यांना बी आधी ऑलरेडी ते प्रॉब्लेम आलेलेच असतात. किंवा तुम्ही त्यांना जरी विचारलं, ठीक आहे, नेटवरती किंवा एखादा प्लॅटफॉर्म असला कुठे, तर तुम्हाला लगेच हेल्प भेटून जाते, कारण की ऑलरेडी खूप म्हणजे वर्षांपासून खूप लोक यूज करताय जावास्क्रिप्ट. आणि लास्ट पॉईंट काय होता आपलं, की जावास्क्रिप्ट फ्री आणि ओपन सोर्स आहे. म्हणजे इथे कोणती पेड लायसन्सिंग नाही आहे किंवा आपल्याला काही बाय नाही करावं लागत आहे जावास्क्रिप्ट इन्स्टॉल करण्यासाठी किंवा आपल्याला रन करण्यासाठी. ओके,
त्याच्यानंतर आपण सेटअप बघितला होता जावास्क्रिप्टचा की डायरेक्ट ब्राउझरवरती सर्वात म्हणजे इझी आपण जाऊन कन्सोलमध्ये जावास्क्रिप्ट लिहू शकतो. ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे ठीक आहे HTML मध्ये टाकायचा. ठीक आहे. आपण हा नंतर बघणार आहे. सर्वात आधी तुम्हाला त्याचे बेसिक्स असतील जावास्क्रिप्टचे, जसे डेटा टाइप्स, व्हेरिएबल्स वगैरे ते झाले. त्याच्यानंतर आपण तुमच्या वेबसाईटमध्ये आपण जावास्क्रिप्ट कसं काय लिहिता ठीक आहे एडिटरने, तर मग आपण ते 1 बाय 1 एक्सप्लेन करू. ठीक आहे. आता त्यांनी इथे व्हेरिएबलचं दिलं होतं. आता मी एक एक्झाम्पल घेतो जे आपलं कालचं होतं तेच. ठीक आहे. त्याच्यात मी तुम्हाला सांगतो की डेटा टाइप्स ॲक्च्युली आहे का आणि ते वर्क कसं काय झालं. ठीक आहे. तर आज आपण टॉपिक घेऊ एक डेटा टाइप्सचा. ठीक आहे. त्याच्यात सांगेल डिफरंट डेटा टाइप जावास्क्रिप्टमध्ये की कोणकोणते डेटा टाइप असतात असं. तर सर्वात आधी आपण जे कालचं एक्झाम्पल होतं ठीक आहे ते आपण परत एकदा परफॉर्म करू आणि त्याच्यानंतर मी एक्सप्लेन करेल की त्या ब्राउझरला कळालं कसं काय जो आपला मेसेज होता ठीक आहे की तो ॲक्च्युली जावास्क्रिप्टचा कीवर्ड किंवा फंक्शन नसून ते युजरने टाईप केलेला मेसेज आहे. हे जावास्क्रिप्ट ब्राउझरने किंवा आपलं जे मशीन राहील कम्प्युटर ठीक आहे ते कसं काय डिफरन्शिएट करतं. मी स्क्रीन प्रेझेंट करतो दुसरी. सो ठीक आहे. सर्वात आधी आपण इथे आलो इन्स्पेक्ट. ठीक आहे. तर इथे आपण कन्सोलमध्ये लिहू शकतो, पण आपण काय करतो आता सोर्समध्ये जाऊन इथे एक फाईल क्रिएट करतो, त्याच्यानंतर एक फंक्शन लिहू. सो आता आपण करू परत. ठीक आहे. सेंड अलर्ट हॅलो आणि एंटर करू आणि इथे त्याच कोडला रन करू. बरं आता थांब परत. सॉरी. ठीक आहे. तर आपण एक काम करू. ठीक आहे. आपण आता लिहिलं काय होतं सर्वात आधी अलर्ट इरेज करू एक मिनिट. डन. ठीक आहे. आपण इथे काय लिहिलं होतं अलर्ट. ठीक आहे. हॅलो आणि हे काय झालं होतं एक्झिक्यूट बरोबर ब्राउझरमध्ये. स्पेलिंग बघून अलर्ट. ओके डन. ठीक आहे. आता आपण याच्यानंतर प्रिंट काय झालं आपल्याला. ठीक इथे आपण आलो आणि रन केलं. इथे एंटर केलं. आता आपल्याला इथे हा मेसेज येतोय बरोबर हॅलो. ठीक आहे. आता मग हेच का बरं येते बरोबर, हे नाही दिसत आहे आपल्याला, फक्त आता हॅलो मेसेज असेल तोच का बरं दिसते, म्हणजे याला डिफरन्शिएट ब्राउझर करता कसं काय. ठीक आहे. आता मी ते एक्सप्लेन करतो. ठीक आहे. आता परत मी इथे टेक्स्ट टाक, तुम्ही काही इथे टाकलं बरोबर 1 2 3 काही XYZ तुम्हाला जे वाटलं ते टाकलं आणि एंटर केलं तर इथे तो आपल्याला मेसेज डिस्प्ले होतोय बरोबर. ठीक आहे. मग याला डिफरन्शिएट कसं काय करतोय ब्राउझर की हे न दाखवता ठीक आहे आपल्याला फक्त एवढा पार्ट दिसतो, एवढाच पार्ट दिसतो का बरं. तर सर्वात मोठा त्याचा मागे आहे त्याचा सिंटॅक्स जो लिहिलेला आहे. ओके. कोणते हे डबल कोट्स. ठीक आहे. हा एक याला मी कलर देतो दुसरा म्हणजे तुम्हाला दिसायला नीट. हे बघ इथे मी आता कलर देताना ऍड करतो. एकच मिनिट याला ओके पुन्हा लागतोय. ठीक आहे. डन. आता हे दोन जे कोलन आहेत याला आपण कलर देऊया फक्त. हा ऍक्च्युली पूर्ण याला लागतो. ठीक आहे. फक्त हे समजून घ्या तुम्ही की हा जो आहे ठीक आहे याच्याने डिफरन्शिएट केलं ह्या दोन्हीने. कसं काय, कारण की हे डबल कोट मध्ये बरोबर डबल कोट मध्ये आपण दिले, मग याचा अर्थ काय होतो जे ब्राउझर असेल ठीक आहे जसं त्याने बघितलं हे तर काय आहे ठीक आहे हे आहे जावास्क्रिप्टचा कीवर्ड बरोबर.
आपण इथे मी शॉर्टकट मध्ये लिहितो कीवर्ड बरोबर, पण हा जो टेक्स्ट आहे ठीक आहे, हा डबल कोडसाठी ठीक आहे, याच्यात आणि याच्यामध्ये ठीक आहे. याला काय तो बघेल, याला बघेल तो आहे मेसेज युजर कडनं आलेला ठीक आहे. आता त्याने ह्या दोन्हींना डिफरन्शिएट कसं काय केलं, याला आणि याला ठीक आहे. याच्यात जो सिंटॅक्स लिहिलेला होता ठीक आहे, आपण तो लिहिला होता डबल कोट मध्ये ठीक आहे. मग याला त्याला काय वाटलं, ही स्ट्रिंग आहे ओके, हा हॅलो जो आहे बरोबर, ही काय एक स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग म्हणजे काय, हा एक एक कॅरेक्टर आहे ठीक आहे, 1 2 3 4 आणि 5 ठीक आहे. याला मिळून काय होते ठीक आहे, याला मिळून होते एक स्ट्रिंग. म्हणजे याने डिफरन्शिएट काय केला, ही एक आहे स्ट्रिंग, आणि स्ट्रिंगच काय आहे, जावास्क्रिप्टचे एक डेटा टाइप्स. नीट ठीक आहे, मी परत एकदा एक्सप्लेन करतो ओके. नेट डिस्कनेक्टचा इश्यू. परत एकदा पूर्ण स्टार्टिंग पासून एक्सप्लेन करतो. जर नेट कदाचित डिस्कनेक्ट झाला असेल तर तुम्हाला समजलं नसेल मी एक्झॅक्ट बोललो काय आता ठीक आहे. आता हे सर्व विसरून जा, हे टेक्स्ट जे दिसतंय तुम्हाला बरोबर, हे पूर्ण आपण बोललं ठीक आहे. आपण काय बघितलं, जसं आपण इथे एंटर केलं ठीक आहे, इथे तर आपल्याला इथे एक मेसेज दिसतोय बरोबर, हा जो की आपण टाईप केला युजर, म्हणजे तो काही असला ठीक आहे. मी काही टाईप केलं बरोबर, म्हणजे मी कोड लिहिताना असा लिहितोय आणि इथे एंटर करतोय ठीक आहे. तर मग इथे ते पूर्ण दिसतंय बरोबर, हे मी जे टाईप करतोय हे टेक्स्ट तिथे, पण हे जे आहे ठीक आहे, हे नाही दिसत आहे ठीक आहे. मग ब्राउझर याला डिफरन्शिएट कसं काय करते की हेच दिसायला पाहिजे ठीक आहे, हाच टेक्स्ट दिसायला पाहिजे, आणि हे जे असेल ठीक आहे हे नको दिसायला. याला आपण काल याचं डिस्कशन केलं ठीक आहे. हा एक कीवर्ड आहे ठीक आहे, जावास्क्रिप्ट फंक्शन पण आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो ठीक आहे की याच्यावरती क्लिक म्हणजे रन केल्यानंतर एक पॉपअप तिथे डिस्प्ले होतो ठीक आहे. बट मग हे न दिसता आपल्याला काय दिसतो, फक्त हा युजरचा मेसेज. आपल्याला हेच बघायचं आहे की ब्राउझर याला डिफरन्शिएट करतं कसं काय ठीक आहे. तर त्याच्या मागे रिझन आहे, एक मिनिट इथे घेऊन आपण, तर त्याच्या मागे रिझन काय आहे, हे डबल कोट्स ठीक आहे. ठीक आहे, या डबल कोट्सने काय होतंय ठीक आहे, याला ब्राउझर जो असेल तो काय समजतोय, आपला ब्राउझर असेल हा याला काय समजतो की युजरचा ठीक आहे, युजर मेसेज बरोबर. आणि हे आहे ठीक आहे, आपण पूर्ण काल एक्सप्लेन केलं होतं, हे आहे जावास्क्रिप्ट कीवर्ड ओके ठीक आहे. आता हा एक डिफरन्स ठीक आहे याच्यामध्ये अलर्टमध्ये ठीक आहे, आणि हा स्ट्रिंगचा सॉरी हा मेसेजचा हा डिफरन्स ठीक आहे. तर याचा सिंटॅक्स लिहिताना कसा लिहिला आपण, इथे सर्वात आधी हा कीवर्ड ठीक आहे, त्याच्यात डबल कोट टाकला ठीक आहे, 1 2 परत 1 2 आणि तिथे लिहिला एक मेसेज. मग ब्राउझरला काय कळालं ठीक आहे, हे तर जावास्क्रिप्टचं फंक्शन आहे बरोबर, हे नाही डिस्प्ले करायचं युजरला, डिस्प्ले काय करायचं आहे, हा फक्त याच्यात जे लिहिलं असेल ते. आणि तो कसं काय डिफरन्शिएट करतोय डबल कोट्समध्ये, कारण हे जे आहे ठीक आहे HELL आणि O ठीक आहे, हे काय आहे, हे पूर्ण मिळून काय होतं ठीक आहे, हे पूर्ण लेटर मिळून काय होतं ठीक आहे, एक स्ट्रिंग बनते स्ट्रिंग बरोबर. म्हणजे हे पूर्ण काय आहे, एक सेट आहे कॅरेक्टरचा ठीक आहे, म्हणजे हा एच एक कॅरेक्टर बरोबर, पण हा एच एक कॅरेक्टर आहे ठीक आहे, ई एक कॅरेक्टर आहे एल ठीक आहे, आणि ओ याला काय केलं आपण ब्रॅकेट टाकले 2 बरोबर, एक ब्रॅकेट आणि एक ब्रॅकेट ठीक आहे, डबल कोट टाकले इथे. त्याच्यानंतर काय तयार झाली, एक पूर्ण ही झाली एक पूर्ण तयार आपली ठीक आहे स्ट्रिंग ठीक आहे. याला काय म्हणतात स्ट्रिंग, आणि स्ट्रिंगच काय आहे, एक जावास्क्रिप्टचा डेटा टाइप ओके. हा काय आहे, जावास्क्रिप्टचा एक डेटा टाइप. त्याच्या या डेटा टाइपमुळे आपल्या ब्राउझरला किंवा जेव्हा तुम्ही कोड तुमच्या VS कोड मध्ये रन करणार ठीक आहे, त्याला तेव्हा कसं कळेल की जसे इथे डबल कोट्स आले ठीक आहे, तर मग तो काय डिफरन्शिएट करेल ही स्ट्रिंग आहे आणि हा काय आहे जावास्क्रिप्टचा डेटा टाइप. आता आपण डेटा टाइपचे पहिले डेफिनेशन बघू की ऍक्च्युली डेटा टाइप्स आहे काय, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक कन्फ्युजन असेल तुमचं ठीक आहे, ते अजून जाईल की ऍक्च्युली याला डिफरन्शिएट झालं कसं काय की हा डेटा टाइप आहे
आणि हे कीवर्ड आहे बरोबर. तर सर्वात आपण इथे येऊ आधी. ठीक आहे, इथे येऊ आणि बघूया डेटा टाइप्स. ठीक आहे, जास्त चालेल तुम्हाला. एक मिनिट, आपण अजून दुसरं डॉक्युमेंटेशन बघूया जे की एक्सप्लेन करायला इझी जाईल. एक मिनिट, सर्च करू एक डॉक्युमेंटेशन चांगलं, त्याच्यावरनं मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईल वन बाय वन ऍक्च्युली काय. ठीक आहे, आपण हेच घेऊ. ठीक आहे, ठीक आहे. एक आपलं लोकली डॉक्युमेंटेशन एक आणलंय, आपण ते एक्सप्लेन करतो. ठीक आहे, त्याच्यानुसार आपण जाऊ. आपण कोड पण करू एक एक बरोबर. ठीक आहे, तर सर्वात आधी ही डेफिनेशन समजून घ्या. ठीक आहे, डेटा टाइप्स म्हणजे असतं काय. ठीक आहे, व्हॉट इज डेटा टाइप. ठीक आहे, डेटा टाइप डिफाईन व्हॉट काइंड ऑफ व्हॅल्यू द व्हेरिएबल होल्ड. ठीक आहे, आता व्हेरिएबल तुम्ही आता इग्नोर केलं तरी चालेल, फक्त हे बघून घ्या की डेटा टाइप डिफाईन. ठीक आहे, व्हॉट काइंड ऑफ व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे आपण कसं बघितलं. ठीक आहे, ही स्ट्रिंग आहे करेक्ट, आपण डबल कोटमध्ये टाकले. आणि हे नेम मध्ये हे व्हेरिएबल आहे, मी नंतर एक्सप्लेन करेल तुम्हाला ऍक्च्युली याचा यूज काय, याचा पण करेल. ठीक आहे, फक्त आता हे बघून घ्या. ठीक आहे, ही जी स्ट्रिंग आहे. ठीक आहे, म्हणजे नेम काय झालं, याची व्हॅल्यू काय झाली, रिया. ठीक आहे, हे एज आहे. ठीक आहे, याची व्हॅल्यू काय झाली 15 इज रेडी आहे. ठीक आहे, याची व्हॅल्यू काय झाली ट्रू. पण हे ट्रू, रिया आणि 15. ठीक आहे, हे डिफरन्शिएट कसं काय होतंय, हे होतंय डेटा टाईपने. ठीक आहे, म्हणजे जावास्क्रिप्ट काय करते, हे डेटा टाईपने नंबर, स्ट्रिंग आणि बुलियन हे डिफरन्शिएट करते. म्हणजे की हे ट्रू आहे का फॉल्स आहे, हे स्ट्रिंग रिया आहे म्हणजे हे टेक्स्ट आहे की हा नंबर आहे. ठीक आहे, आता तुम्हाला प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला नंबर बी लागतील. ठीक आहे, स्ट्रिंग पण लागेल, बुलियन पण लागेल. ठीक आहे, आता मी वन बाय वन एक्सप्लेन करेल ऍक्च्युली काय बुलियन वगैरे सर्व. बट सर्वात आधी जी कॉन्सेप्ट असते ती राहते. ठीक आहे, डेटा टाईप म्हणजे काय, त्या तुम्ही जो डिफाईन करणार आहे बरोबर, की एक बी असं फॉर एक्झाम्पल बोलले की तुम्हाला एज कॅल्क्युलेशन करायचं बरं, मग तुम्ही काय करणार 15 लिहा, इथे असं 15 लिहिला. ठीक आहे, हा 15 लिहिला फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, मग 15 आहे काय. ठीक आहे, याला डिफरन्शिएट म्हणजे हा नक्की याला याला मिनिंग काय, या 15 ला मिनिंग काय, तर काय हा काय असेल एक नंबर असेल. ठीक आहे, तसंच मी आलो इथे लिहिलं. पण एक नाव घेऊ. ठीक आहे, ITR प्रोग्राम बरोबर. ठीक आहे, मी असं लिहिलं तर याला व्हॅल्यू काय राहील. ठीक आहे, म्हणजे याचा डेटा टाईप काय राहील, किंवा याला ब्राउझर किंवा मशीन कसं डिफरन्शिएट करेल, याला करेल ॲज अ स्ट्रिंग. ठीक आहे, जसं आपण कसं गेलो होतो तिथे आपण लिहिलं होतं स्ट्रिंग मध्ये हॅलो बरोबर. ठीक आहे, मग याला कसं काय ब्राउझर ट्रीट काय करेल, हे आहे स्ट्रिंग मध्ये म्हणजे हे आहे हॅलो. ठीक आहे, तसंच इज रेडी म्हणजे काय असतं, आता फॉर एक्झाम्पल बघू, आता बुलियन मी इन शॉर्ट सांगतो, आपण डीप मध्ये खाली बघू. जर इथे एक्झाम्पल आलं जे म्हणून मी एक्सप्लेन करून देतो की ट्रू अँड फॉल्स. ठीक आहे, ट्रू आणि फॉल्स असतात. ठीक आहे, त्याला म्हणतात बुलियन डेटा टाईप, बुलियन डेटा टाईप. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एक काय बोलता येईल, एक वेबसाईट बनवली किंवा एक प्रोजेक्ट बनवला बरोबर, त्याच्यात असेल की आता तुम्ही फॉर त्यामध्ये असणार डिप्लोमा किंवा थर्ड किंवा फोर्थ इयरला असणार बरोबर. त्याच्यात तुम्ही बोलले की जो ज्याचा एज ग्रेटर दॅन किंवा 18 आहे असं बोलू आपण. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जो 18 असेल तर ट्रू म्हणजे तो एंटर करू शकतो. ठीक आहे,
TRUE आणि नाही तर फॉल्स मध्ये त्याचं 18 पेक्षा कमी असेल ठीक आहे, तो काय फॉल्स आहे म्हणजे तो तुमच्या क्लासमध्ये एंटर नाही करू शकत, किंवा त्याचा ट्रू आहे ठीक आहे तो एंटर करू शकतो. म्हणजे ट्रू आणि फॉल्स ठीक आहे त्याला काय असतो बुलियन डेटा टाईप असतो. ठीक आहे, आता याला म्हणतात डेटा टाईप. आता परत ऑफिशियल डेफिनेशन काय, डेटा टाईप डिफाईन व्हॉट काइंड ऑफ व्हॅल्यू व्हेरिएबल्स होय ठीक आहे. हे व्हेरिएबल आहे ठीक आहे, हे एज म्हणजे व्हेरिएबल, याचं काम काय असतं फक्त जी व्हॅल्यू असते ती होल्ड करण्यासाठी. ठीक आहे, आता याच्यात काय आहे डिफरंट डिफरंट डेटा टाईप. आपण काय बघितलं, एक टेक्स्ट बघितलं बरोबर, टेक्स्ट नंबर ट्रू फॉल्स ठीक आहे, अँड अ लिस्ट एक्सेट्रा ठीक आहे. इट टेल्स जावास्क्रिप्ट हाऊ टू स्टोर व्हॅल्यू इन द मेमरी अँड व्हॉट ऑपरेशन कॅन बी परफॉर्म ऑन इट. ओके, तर आपण ओके, त्यांनी हे एक्झाम्पल दिले जावास्क्रिप्ट लूजली टाईप ठीक आहे. आता लूजली टाईप काय असतं ठीक आहे, हे मी पुढच्या वेळा जेव्हा, हे थोडेसे ॲडव्हान्स टॉपिक आहे, तर याला तुम्ही इग्नोर केलं तरी चालेल. तुमचा आता मेन फोकस फक्त या डेटा टाईप्सवर जाऊ द्या. ओके, आपण हे बी घेणारच आहे ठीक आहे. लूजली टाईप काय आहे परत परत इथे डिफाईन केलं तरी कसं काय ते चालणार आहे ठीक आहे, अलाउड कसं काय जावास्क्रिप्ट मध्ये, हे सर्व आपण करणार आहे. पण त्याच्या आधी इथे इथे काय बोलले इथे, द टू कॅटेगरीज ऑफ डेटा टाइप्स ठीक आहे. पहिला काय असतो प्रिमेटिव्ह, दुसरा काय असतो नॉन प्रिमेटिव्ह टाईप. प्रिमेटिव्ह मध्ये काय असतं, स्टोर डायरेक्टली, होल्ड सिंगल सिंपल व्हॅल्यू आणि इनम्युटेबल ठीक आहे, आणि म्युटेबल. इनम्युटेबल आणि म्युटेबलचा डिफरन्स मी सांगतो. पहिले समजून घ्या की ऍक्च्युली त्यांचं काम काय ठीक आहे. स्टोर डायरेक्टली, होल्ड सिंगल व्हॅल्यू. सिंगल म्हणजे काय असतं, स्ट्रिंग म्हणजे आता एक बोललो इथे स्ट्रिंग डिफाईन केली आणि इथे बोललो हॅलो, एक मिनिट, हॅलो, आता येतोय आवाज, हॅलो हॅलो. ओके ठीक आहे, तर मी परत एकदा एक्सप्लेन करतो ठीक आहे. आवाज जर नसेल आला तुम्हाला, मी एक्सप्लेन करतो परत ठीक आहे. आतापर्यंत आपण काय, मी काय सांगत होतो ठीक आहे. तर आपण काय बघितलं, डेटा टाइप्सची डेफिनेशन बघितली सर्वात आधी. तर डेटा टाइप्स काय आहेत की डिफाईन करतो व्हॉट काइंड ऑफ डेटा द व्हेरिएबल लोड. व्हेरिएबल काय असतो, हा व्हेरिएबल ठीक आहे. आता तुम्ही याच्यामागे जास्त जाऊ नका ठीक आहे, कारण की हा पुढचा टॉपिक आहे आपला व्हेरिएबलचा. पण हे समजून घ्या डेटा टाइप म्हणजे काय. जर तुम्ही इथे 15 लिहिला बरोबर तुमच्या कोडमध्ये किंवा तुमच्या प्रोजेक्टमध्ये, तर त्याला डिफरन्शिएट कसं काय करेल तुमचा ब्राउझर की हा 15 काय आहे, किंवा हे रिया आहे तर हे काय आहे ठीक आहे, हे ट्रू फॉल्स काय ठीक आहे. त्याला याला व्हॅल्यू येईल कुठून ठीक आहे, ह्या गोष्टीला, की कारण की कोडमध्ये प्रत्येक गोष्टीला जो असते ती एक डिफाईन केली असते व्हॅल्यू ठीक आहे. की आपण काही लिहू तर ते नाही चालणार ठीक आहे, आपल्याला स्पेसिफिक जे लँग्वेजमध्ये लिहिले आपल्याला त्याचप्रमाणे सिंटॅक्स थ्रू जावं लागेल. जसं आपण त्या हॅलो वर्डचं एक्झाम्पल बघितलं ठीक आहे, ते डबल कोटमध्ये होतं, त्याला ब्राउझरने ॲज अ स्ट्रिंग कन्सिडर केलं, तो मेसेज दाखवला बरोबर. सेम इथे बी त्यांनी एक एक्झाम्पल घेतले की रिया ठीक आहे, याला काय हा स्ट्रिंग आहे ठीक आहे, हा काय हा एक नंबर आहे, आणि हे काय बुलियन. हे तिन्ही जे आहे ते डिफरंट डिफरंट डेटा टाईप आहे. प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा यूज असेल. तुम्ही जेव्हा प्रोजेक्ट बनवणार तेव्हा कळेल की एखादा तुम्हाला प्रॉब्लेम आला ठीक आहे, की एक म्हणजे एक स्टुडंट आहे ठीक आहे, त्याचे एज डिफाईन करायचं. मग तुम्ही काय करणार, एज आणि त्या स्टुडंट एज इथे लिहिणार 25 ठीक आहे. मग आता तुमच्या कंपायलरला किंवा तुमच्या मशीनला कसं काय गेला 25 काय, मग तो काय डिफाईन करेल, त्याला डेटा टाईप तो काय कन्सिडर करेल 15 हा एक नंबर आहे बरोबर. नंतर एक तुम्ही स्टुडंटचं नाव लिहिलं फॉर एक्झाम्पल, की तुमच्या कॉलेजमध्ये एक स्टुडंट आहे ठीक आहे, मग त्याचं नाव लिहिताना कसं लिहिणार तुम्ही याच्यामध्ये ठीक आहे, डबल कोटमध्ये. मग तो काय डिफाईन करेल, हा आहे स्टुडंट आहे बरोबर. आणि त्याच्यानंतर इथे आपण त्यांनी इज रेडीचं एक्झाम्पल घेतलं, आपण इथे बघू ई स्टुडंट म्हणजे हा स्टुडंट आहे की नाही बुलियन ठीक आहे. मग याचं काम करेल, हा डेटा टाईप आहे बरोबर ठीक आहे, ट्रू किंवा फॉल्स हे डिफाईन करेल इथे इज रेडी. हा बी एक डेटा टाईप आहे. तर आपण एक ब्रेक घेऊ 5 मिनिटाचा, त्याच्यानंतर मी परत पूर्ण एक्सप्लेन करतो. ठीक आहे. ओके, तर आपण स्टार्ट करू ठीक आहे. जिथे आपण लास्ट डिस्कस केलं होतं ठीक आहे, ते काय होतं ठीक
ठीक आहे. डेटा टाईपचे आपण डेफिनेशन बघितली, त्यानंतर एक एक्झाम्पल बघितलं की कसे डिफरंट डेटा टाईप असतात. ठीक आहे. स्ट्रिंग, बुलियन, ठीक आहे, ट्रू फॉल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, इथे आलो आपण बरोबर. टू कॅटेगरीज ऑफ डेटा टाईप्स. त्याच्यात पहिलं काय असतं, प्रिमेटिव्ह. ठीक आहे. त्याच्यात काय होतं म्हणजे प्रिमेटिव्ह डेटा टाईप जे असतात, ठीक आहे, 7 टाईपचे असतात. ठीक आहे. आणि एक असतो नॉन प्रिमेटिव्ह टाईप. ठीक आहे. तो म्हणजे ऑब्जेक्ट. ठीक आहे. एक ऑब्जेक्ट ॲरे फंक्शन. ठीक आहे. हे आपण बघणार आहे. ठीक आहे. पण सर्वात आधी तुम्हाला काय बघायचं आहे, ठीक आहे, हा पार्ट बघायचा. ठीक आहे. प्रिमेटिव्ह डेटा टाईप्स. ठीक आहे. 7 टाईप्स असतात. ठीक आहे. स्टोअर डायरेक्टली, होल्ड अ सिंगल अँड सिम्पल व्हॅल्यू आणि इनम्युटेबल. ठीक आहे. इनम्युटेबल म्हणजे काय असतं, ती मॉडिफाय नाही होऊ शकत व्हॅल्यू, किंवा ती एकदा जर डिफाईन केली तर ती चेंज नाही होऊ शकत. त्याला म्हणता इनम्युटेबल. आणि म्युटेबल म्हणजे काय असतं, तर तुम्ही एखादा व्हेरिएबल डिफाईन केलं. ठीक आहे. व्हेरिएबल काय करतो, व्हॅल्यू होल्ड करतो. बरोबर. ठीक आहे. म्हणजे हे, ठीक आहे, हे काय, एक व्हेरिएबल आहे. ठीक आहे. एज म्हणजे एज किती, 15. आता मी इथे बोललो, ठीक आहे, गौरव एज म्हणजे गौरवची एज किती, तो स्टोअर करेल 15. ठीक आहे. मग याच्यानंतर मी त्याला ऍक्सेस करू शकतो. हा आपण व्हेरिएबल पुढचा वाट बघितला. आपलं काम काय इथे, हा 15 काय आहे, हा डेटा टाईप आहे. डेटा टाईप कोणता आहे, नंबर. रिया काय, हा एक डेटा टाईप, आणि तो कोणता आहे, ठीक आहे, स्ट्रिंग. ट्रू काय, एक डेटा टाईप आहे, तो कोणता आहे, बुलियन. बरोबर. आणि त्याच्यामध्ये आता 2 कॅटेगरीज आहे डेटा टाईप्स, एक प्रिमेटिव्ह आणि एक नॉन प्रिमेटिव्ह. प्रिमेटिव्ह जे असतात ते इम्युटेबल असतात, म्हणजे त्यांना आपण मॉडिफाय नाही करू शकत. ठीक आहे. आता 7 टाईप कोणते, आता स्ट्रिंग, नंबर, बुलियन, अनडिफाईन्ड, नल, सिम्बॉल आणि बिग इमेज. ठीक आहे. मोस्टली आपण कोणते यूज करतो, 1, 2 आणि 3. ठीक आहे. आता ह्या बी आपण 1 बाय 1 एक्सप्लेन करू. आणि त्याच्या आधी 1, 2 आणि ह्या 3 ज्या असतात, ठीक आहे, त्या आपण बघू सर्वात आधी. ठीक आहे. आता त्यांनी इथे एक्झाम्पल दिले. ठीक आहे. मी जे डॉक्युमेंटेशन बनवलं होतं त्याच्यामध्ये, बट हे आपण स्वतःही कोड करणार आहे. ठीक आहे. म्हणजे कोड करून बघणार आहे ऍक्च्युली म्हणजे डेटा टाईप्स आहे का, याचा यूज का होतो. बरोबर. ठीक आहे. आता सर्वात आधी कोणता घेतला, त्यांनी स्ट्रिंग घेतला. ठीक आहे. यूज रिप्रेझेंट टेक्स्ट. ठीक आहे. स्ट्रिंगचा अर्थ काय असतो, एक मिनिट दिसतंय ना, मला पूर्ण एक मिनिट फक्त मला एक्सप्लेनेशन लिहायची जाईल ना. मी एक्सेल वरती गेलो परत. ओके. ठीक आहे. स्ट्रिंग का असतो, यूज टू रिप्रेझेंट टेक्स्ट ऑलवेज, आणि काय, ऑलवेज रिटर्न इनसाइड द कोड्स. ठीक आहे. हा डबल कोड्स. ठीक आहे. हे बी चालतं, डबल कोड, सिंगल कोड. ठीक आहे. आता मी हे एला तुम्ही आता थांबा. ठीक आहे. आधी सर्वात आधी आपण याच्यावरती जाऊ. ठीक आहे. आणि याचं एक्झाम्पल बघू आपल्या याच्यामध्ये, म्हणजे आपण स्वतः कोड करू याला. तर इथे गेलो मी, काय करायचं, राईट क्लिक, इन्स्पेक्ट. बरोबर. त्याच्यानंतर जायचं इथे सोर्समध्ये, सोर्स. ठीक आहे. सोर्समध्ये आता ही पहिले फाईल रिमूव्ह करू आपण, एक नवीन फाईल बनवू, तिचं नाव देऊ आपण परत इंडेक्स व डेटा टाइप्स .js. ओके. आता मी इथे काय लिहेल सर्वात आधी, ठीक आहे, एक व्हेरिएबल डिफाईन करेल. ठीक आहे. नेम. ठीक आहे. आणि इथे लिहेल ओके. आपण याला म्हणूया फर्स्ट. ठीक आहे. फर्स्ट नेम, फर्स्ट नेम. ओके. आता परत इथे येऊ आपण लास्ट नेम. ठीक आहे. त्याचं नाव देऊ गौरव उत्तीर्ण सर्व्हिस. ओके. आणि आता एक काम करू, आपल्याला काय करायचं, याचं आउटपुट बघायचं की आता प्रिंट होईल काय. एक काम करू, आपण अलर्ट मध्येच फर्स्ट नेम टाकून. ओके. फर्स्ट नेम आणि याला आता रन करू. इथे काय डिस्प्ले झालं, ठीक आहे गौरव. आता हे यांनी डिफरन्शिएट कसं काय केलं की ही ब्राउझरने, हे व्हेरिएबल आहे आणि हे टेक्स्ट आहे. ठीक आहे. कारण की आपल्याला डेफिनेशन मध्ये इथे काय दिलं होतं, ठीक आहे, इज यूज टू रिप्रेझेंट टेक्स्ट. टेक्स्ट म्हणजे काय, आपण नोटबुक मध्ये जे हे लिहितो. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे आपण लेटर्स लिहितो. बरोबर. ठीक आहे. त्याला काय करतो तो, फक्त आपल्याला तेच लिहिताना काय करायचं, इथे डबल कोट मध्ये टाकून द्यायचं. म्हणजे जावास्क्रिप्ट काय करेल, याला ॲज अ डिफाईन करेल स्ट्रिंग. ओके. म्हणजे हे तुमचं टेक्स्ट असेल ते
होऊन जाईल स्ट्रिंग डेटा टाईप मध्ये. आणि तुम्ही जेव्हा कोड रन करणार तेव्हा बरोबर तुमच्या जो टेक्स्ट असेल किंवा ती तुम्ही स्ट्रिंग म्हणू शकता, ठीक आहे, ती बरोबर येते डिस्प्ले होईल. आपण अजून एकदा अलर्ट करू आणि अलर्ट लास्ट नेम. आता मी परत एंटर केलं, ठीक आहे, आणि परत लास्ट नेम काय येते उत्तीर्ण सर्विस, बरोबर, ठीक आहे. तर हे काम काय असतं, ठीक आहे, हा कोणता डेटा टाईप झाला आपला आता स्ट्रिंग. आता तुम्ही जर बाकीचे लँग्वेजेस किंवा एक्झाम्पल बघितले असतील किंवा दुसरा एखादा कोड ऑलरेडी बघितला असेल त्याच्यात काय असतं, ठीक आहे. तर मी डबल कोट आणि सिंगल कोट मधला एक तुम्ही जर कन्फ्युज होत असणार तर दोन्ही एकच असतात, ठीक आहे. कंपनी नेम आपण टाकू इथे, कंपनी नेम, आणि आता सिंगल कोट मध्ये लिहू आणि आता मी तुम्हाला सांगतो याचं आउटपुट येईल काय. आपण इथे परत टाकू किराणा सर्व्हिस नाशिक, आणि आता हिला रिमूव्ह करू आणि याला अलर्ट मध्ये हिला टाकू आपण कंपनी नेम, ठीक आहे. आता काय वाटतं काय आउटपुट येईल, ठीक आहे. आता एंटर केलं, सेम आउटपुट आलं, ठीक आहे. हे काय डबल कोट आणि सिंगल कोट सेम गोष्ट आहे, ठीक आहे. म्हणजे डबल कोट मध्ये लिहिलं स्ट्रिंग किंवा सिंगल कोट मध्ये लिहिलं तर याचा काही चेंज होत नाही, ठीक आहे. डेटा टाईप जो दोन्हीचा असतो तो काय असतो स्ट्रिंगच असतो. याच्याने काहीच डिफरन्स होत नाही. म्हणजे याच्यात जर तुम्ही लिहिलं डबल मध्ये किंवा सिंगल मध्ये तर काहीच डिफरन्स येत नाही, ठीक आहे. बट मोस्ट ऑफ द जे कोड असतात, ठीक आहे, ते डेव्हलपर जे कोड करतात ते कोणते यूज करतात हे डबल कोड, कारण की हे स्टँडर्डाइज आहे. म्हणजे चॉईसवर असतं, ठीक आहे, डिपेंड. जर तुम्ही सिंगल एक प्रोजेक्ट बनवताय सुद्धा तुम्हाला वाटतं की मला सिंगल कोट मध्ये लिहायचं, ठीक आहे, डबल नाही वापरायचे, तर तुम्ही हे वापरा, ठीक आहे. हे पण बरोबरच आहे, याच्यात बी काही हे, पण ठीक आहे. जर एक प्रोजेक्ट असला, ठीक आहे, त्याच्यात 3-4 डेव्हलपर तुम्ही काम करताय आणि एक ओके, सॉरी, ते थोडा नेटवर्कचा इश्यू आहे, ठीक आहे. मी परत एकदा एक्सप्लेन करतो मी बोललो काय, जेणेकरून तुम्हाला पूर्ण हे राहील. डिस्कनेक्ट कुठून झालं मला ते सॉरी. ठीक आहे, आपण कुठे होतो, बरोबर, ठीक आहे. आपण काय बघितलं सर्वात आधी, ठीक आहे, स्ट्रिंग एक डेटा टाईप आहे आणि त्याचा यूज काय असतो, यूज टू रिप्रेझेंट टेक्स्ट. टेक्स्ट म्हणजे काय, जे आपण नोटबुक मध्ये फॉर एक्झाम्पल ते टेक्स्ट लिहितो, ठीक आहे, असं XYZ, याच्यासाठी जर तेच आपल्याला कोड करायचं असेल, ते डिस्प्ले करायचं असेल तर आपल्याला काय म्हणतो त्याला स्ट्रिंग, आणि त्याचं काय असतं डबल कोट मध्ये आपण असं फक्त टाकून देतो पूर्ण टेक्स्टला. हे काय डिफरन्शिएट काय करतं ब्राउझर की हे आहे एक स्ट्रिंग आहे, एक सेट ऑफ कॅरेक्टर आहे जे आपल्याला ॲज अ स्ट्रिंग डिफाईन करायचं आहे आणि ते युजरला शो करायचं, बरोबर. मग आता हे झालं, आपण काय केलं एक व्हेरिएबल केलं. व्हेरिएबल काय करतं, फक्त ही व्हॅल्यू जी असेल जी तुम्ही लिहिणार गौरव स्ट्रिंग मध्ये, ठीक आहे, हे काय स्ट्रिंग हिला स्टोअर करतो, बरोबर. मग मी याला इथे जसं अलर्ट केलं, आता तुम्ही एक मिनिट हे विसरून जा, अलर्ट फर्स्ट नेम, बरोबर, आणि मी इथे एंटर केलं, ठीक आहे. आता काय येते इथे गौरव प्रिंट होते, बरोबर, कारण की याच्यामध्ये व्हॅल्यू कोणती आली ह्या व्हेरिएबल मध्ये ही आली, बरोबर. आता परत आपण लास्ट नेम इथे अलर्ट करू, अलर्ट लास्ट नेम. आता मी परत एंटर केलं, ठीक आहे. फर्स्ट नंतर लास्ट कोणती आली, उत्तीर्ण सर्व्हिस, बरोबर. आता तुम्ही एक इथे बघितलं असेल त्यांनी काय केलंय, ठीक आहे, दोन गोष्टी केल्या, ठीक आहे. एक डबल कोट मध्ये लिहिले आणि एक सिंगल कोट मध्ये, आणि एक टेम्पलेट रिट्रेल, ठीक आहे. आता मी हे बी एक्सप्लेन करेल याचा यूज काय होतो, ठीक आहे. सर्वात आधी तुम्ही हे दोन्ही गोष्ट आपण आउटपुट बघू की यांचं येईल काय, कारण की तुम्ही कन्फ्युज होऊ शकता की पहिले याच्यात दोन यूज केल्यानंतर सिंगल तर हे काही चेंज किंवा याचा डेटा टाईप चेंज होऊन जातो किंवा व्हॅल्यू चेंज होऊन जाते, ठीक आहे. तर आपण लगेच इथे एक्सप्लेन इथे बघून घेऊ. मी परत एक व्हेरिएबल डिफाईन करतो, लेट नेम, ठीक आहे, आणि मी बोललो इथे लेट
लँग्वेज नेम, ठीक आहे, लँग्वेज नेम बरोबर, मी इथे दिली जावा स्क्रिप्ट, ठीक. आता हे आपण एक मिनिट रिमूव्ह करू, याला कमेंट करू आणि इथे लिहू कन्सोल सॉरी अलर्ट लँग्वेज नेम, ते आता करू एंटर. आता काय प्रिंट झालंय जावा स्क्रिप्ट, ठीक आहे. आता हे डबल कोटेड होतं, ठीक. आता आपण एक काम करू, याला करू सिंगल, आता मी आलो आणि इथे एंटर केलं, ठीक आहे. तरी प्रिंट काय होतं जावा स्क्रिप्ट, ठीक आहे. तर याच्यात आणि याच्यात, ठीक आहे, डबल आणि सिंगल मध्ये काही डिफरन्स नसतो, बोथ काय स्ट्रिंग, ठीक आहे. दोन्ही पण स्ट्रिंगचे फक्त लिहिण्याची पद्धत असते, ठीक आहे, की एक सिंगल कोटेड आणि एक डबल कोटेड त्यांनी स्ट्रिंग मध्ये टाकले, ठीक आहे. तुमच्यावर आहे, तुम्हाला हे यूज करायचं असेल हे यूज करा, किंवा हे यूज करायचं असेल तर हे यूज करा, ओके. बट जेव्हा 2-3 लोक मिळून एक प्रोजेक्ट बनवला तेव्हा एक स्टँडर्ड मेंटेन ठेवता की एक तर डबल कोड करतात किंवा एक सिंगल, ठीक आहे. हाच डिफरन्स असतो या दोन्ही. तर आपण इथे आलो, आता मी इथं सांगतो टेम्पलेट डिटेल ऍक्च्युली आहे का, ठीक आहे. आता आपण काय करतोय प्रिंट करताना, ठीक आहे. आता एक्झाम्पल असं असू देतो, कमेंट करतो, मी आलो इथे लिहिलं, ठीक आहे. परत व्हेरिएबल डिफाईन केलं, डेट, ठीक आहे, फर्स्ट नेम आपण टाकू इथे, आणि लेट लास्ट नेम आपण टाकू इथे फिरणा सर्व्हिसेस, ठीक आहे. आणि अजून एक इथे टाकू लेट ऍड्रेस, ठीक आहे. ऍड्रेस आपण टाकू नाशिक महाराष्ट्र, ओके. आता मी बोललो की मला ह्या तिन्ही गोष्टी, ठीक आहे, फर्स्ट नेम लास्ट नेम म्हणजे गौरव, आपल्याला प्रिंट काय करायचं आहे, ठीक आहे. आपलं आउटपुट काय एक्सपेक्टेड, आपलं एक्सपेक्टेड आउटपुट म्हणजे आपल्याला कन्सोल वरती काय दिसायला पाहिजे, हे गौरव, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं यायला पाहिजे उत्तीर्ण सर्व्हिस, आणि मग दिसायला पाहिजे नाशिक महाराष्ट्र, ठीक आहे. ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला एक सिंगल लाईन मध्ये आता पाहिजे, बरोबर. पण आपण हे अचीव कसं काय करू शकतो आता, तर याच्यासाठी काय असते टेम्पलेट रिटेलर म्हणजे आपल्याला तिन्ही गोष्टी एका ह्याच्यात आपण कॉन्कॅट म्हणजे जॉईन करू शकतो इन सिम्पल वर्ड्स, ठीक आहे. फर्स्ट नेम पण लास्ट नेम पण आणि ऍड्रेस पण, ठीक आहे. तर मी ते कसं काय करू, आपण त्यांनी सांगितलं, ठीक आहे, ते एक्झाम्पल मध्ये. तर आपण इथे येऊ डेट फुल डिटेल्स नावाचं, बरोबर. आपण त्याच्यात काय स्टोअर करू, ठीक आहे. आपण त्याचा स्टोअर करताना काय करू, पहिले काय टाकायचे दोन बॅकटिक, ठीक आहे. आता एक डबल कोट नाही, ठीक आहे, हे कुठे असेल तिथे तुमची एस्केप कीचा एक्झॅक्ट खाली, ठीक आहे, ला बॅकटिक टाकायचं, नंतर एक द्यायचा डॉलर साईन म्हणजे त्याला काय म्हणतात प्लेस होल्डर, ठीक आहे. आणि दोन कर्ली ब्रेसेस टाकायचे, ठीक आहे. पहिल्या ह्याच्यात काय लिहिलं मी फर्स्ट नेम, ठीक आहे. त्याच्यानंतर आलो आणि बोललो, ठीक आहे, सिंटॅक्स बघितला, त्याच्यानंतर काय बोलले आपल्याला काय प्रिंट करायचं आहे दुसरं प्लेस होल्डर, आपण नाव देऊ त्याला लास्ट नेम, ठीक आहे. आता परत देऊ, परत आपण नाव देऊ त्याला ऍड्रेस, ठीक आहे. म्हणजे आपण काय केलंय ही जी व्हॅल्यू स्टोअर केली होती, ठीक आहे, फर्स्ट नेम मध्ये काय होती या व्हेरिएबल मध्ये ही होती गौरव, डेटा टाइप काय होते याचा स्ट्रिंग, बरोबर. लास्ट नेम मध्ये काय होती उत्तीर्ण सर्व्हिस, याची काय व्हॅल्यू होती उत्तीर्ण सर्व्हिसेस, ठीक आहे, लास्ट नेम मध्ये. आणि हा ऍड्रेस होता, ठीक आहे, हा नाशिक महाराष्ट्र, ठीक आहे. याची व्हॅल्यू काय आपण कुठे स्टोअर केली ह्या ऍड्रेस मध्ये, आणि हे पूर्ण ज्या व्हॅल्यू होता, ठीक आहे, आपण स्टोअर कुठे केला ह्या व्हेरिएबल मध्ये, ठीक आहे. तर इथे येताना आपण काय करू, आता सर्वात आधी मी एक्सप्लेन करतो ऍक्च्युअली कन्सोल लॉगचा उपयोग काय असतो. कन्सोल डॉट लॉग जावा, हा ठीक आहे, ठीक आहे. द लॉग इज मेथड टू
टू राईट लॉग्स अ मेसेज टू द कन्सोल, ठीक आहे, आणि मेथड युजफुल फॉर टेस्टिंग पर्पज, ठीक आहे. आता एक समजून घ्या फक्त की कन्सोल लॉगचा उपयोग असतो की जो मेसेज असेल, ठीक आहे, कोणताही मेसेज तुम्हाला आता आतापर्यंत आपण काय करत होतो, फॉर एक्झाम्पल इथे अलर्ट लिहिलं मी, म्हणजे पहिले एक्झाम्पल आपण बघितलं, ठीक आहे, अलर्ट फुल डिटेल्स केल्या बरोबर. इथे हे आपलं एक्सपेक्टेड आउटपुट होतं, ते आपले बॅकटिक कम्प्लीट, ठीक आहे. एक कमेंट केलंय आपण, तिला एक कमेंट असू दे. सर्वात आधी आपण इथे रन करू, ठीक आहे. हे बघा, गौरव उत्तीर्ण सर्व्हिस नाशिक, पण हे कुठे होतंय, अलर्ट मध्ये. आपण अलर्ट मध्ये आपले आउटपुट नाही चेक करत, ठीक आहे. प्रोग्रामिंग मध्ये आपण चेक कुठे करतो, कन्सोल मध्ये. कन्सोल कुठे असतो, हा तुमचा आहे कन्सोल, ठीक आहे. इथे आउटपुट आपल्याला दिसायला पाहिजे एक्झॅक्ट, ठीक आहे. आपण काय केलंय त्यासाठी काय करायचं असतं, कन्सोल, ठीक आहे, डॉट लॉग, आणि हा काय ऍक्सेप्ट करतो, ठीक आहे, ऍक्सेप्ट करतो एक मेसेज, ठीक आहे. मेसेज मध्ये काय द्यायचं आपण, ठीक आहे, व्हेरिएबल मध्ये आपण पूर्ण व्हॅल्यू स्टोअर केली, करेक्ट. इथे आपण देऊन देऊ फुल डिटेल्स, ठीक आहे. आता इथे बघा, इथे प्रिंट काय होईल एक्झॅक्टली. मी गेलो, तिला कमेंट केलं, हे बघा, गौरव उत्तीर्ण सर्व्हिस नाशिक महाराष्ट्र, ठीक आहे. आपण आता हे एक्झाम्पल बघितलं स्ट्रिंगचं, ठीक आहे. आता याच्यात कोणाला डाऊट आहे, स्ट्रिंग समजली नाही का काय असं, ठीक आहे, एक्झॅक्ट यूज काय स्ट्रिंगचा, ठीक आहे. असेल तर मला इथे मेसेज करा, ठीक आहे. स्ट्रिंग बद्दल कोणाला डाऊट असेल तर मी परत एकदा एक्सप्लेन करेन, ठीक आहे. नसेल, ठीक आहे, जर डाऊट नसेल तर आपण एक ब्रेक घेऊ 5 मिनिटाचा, एकच मिनिट द्या. 2 मिनिटं. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊ 5 मिनिटाचा, परत आपण इथून स्ट्रिंग पासून मी परत एकदा एक्सप्लेन करेल. जर कोणाला डाऊट असेल तर मला इथे मेसेज करा, मी तो मेसेज रीड करेल आणि आपल्या ब्रेक नंतर मग परत एक्सप्लेन करेल. ओके, तर आपण स्टार्ट करू परत, ठीक आहे. आपण कुठे होतो, आपण स्ट्रिंग बघितली, स्ट्रिंग मध्ये कोणाला डाऊट आहे, काय होतं माहिती का, आपल्यामुळे आपल्या गोष्टीमध्ये आपण चेंज करतो ना, ते एका वेळेस माझी इकडे इंटरव्ह्यू आहे, पॅरामीटर काही बदल झाले तर काय इश्यू शकतात, ठीक आहे. नसेल तर आपण मग नेक्स्ट जो डेटा टाईप आहे त्याच्याकडे जाऊ आपण. स्वॅप करेल, जीपी टेस्टवर चेक करा, जीपी टेस्टवर चेक केल्यानंतर तुम्ही जर कन्फर्म झालं तर पुढे टाका, विनाकारण पुढे टाकू नका, तिथे एरर येतो. ते आता यांनी आपल्याला डिफरंट कोणत्या दिल्या, प्रॉपर्टीज आणि मेथड दिलाय, ठीक आहे, कसल्या, ज्या आहेत स्ट्रिंगचा. ओके, आपण सर्वात आधी आपण काय बघितलं, स्ट्रिंगचा यूज काय असतो, टेक्स्ट रिप्रेझेंट करतो, ठीक आहे. स्ट्रिंग काय रिप्रेझेंट करतं, टेक्स्ट, ठीक आहे. टेक्स्ट म्हणजे काय, जे आपण तुम्ही जे नोटबुक वरती टेक्स्ट लिहित असणार, ठीक आहे, लेटर, तेच टेक्स्ट, ठीक आहे. फक्त ते आपण कुठे लिहितो, कोड मध्ये लिहितो, आणि ते लिहिताना आपण काय यूज करतो, डबल कोड, ठीक आहे. त्याच्याने काय होते, त्याला व्हॅल्यू डिफाईन होते की हा डेटा टाईप आहे ॲज स्ट्रिंग, त्यालाच बोलतात स्ट्रिंग, ठीक आहे. स्ट्रिंग काय रिप्रेझेंट करतो, टेक्स्ट. आता इथे काय बोलले ते कॉमन स्ट्रिंग प्रॉपर्टीज अँड मेथड, ठीक आहे. तिथे आपल्याला एक लेंथ आहे, ठीक आहे, एक अप्पर केस, एक लोअर केस, एक इन्क्लूड आहे, एक स्लाइस आहे आणि एक स्प्लिट आहे, ठीक आहे. आता आपण या सर्व 1 बाय 1 आता चेक करू. सर्वात आधी आपण काय करू, परत आपल्या इथे येऊ ब्राउझर वरती, इथे काय लिहू आपण, प्रॉपर्टीज, प्रॉपर्टीज, पहिला कमेंट करू आपण, एक तो पहिला पूर्ण केला आपण कमेंट, इथून स्टार्ट करू आपल्या प्रॉपर्टीज, ठीक आहे. किती प्रॉपर्टी दिले त्यांनी, एक लेंथ आहे, अप्पर केस, लोअर केस, इन्क्लूड. सर्वात आधी आपण कोणती चेक करू, ही चेक करू, ठीक आहे. इथे आलो आणि आता दिलं एक लेंथ, ठीक आहे. आता काय केलं, परत एक व्हेरिएबल डिफाईन केलं, बरोबर, त्याचं नाव देऊ आपण, ठीक आहे, कोर्स, ठीक आहे. कोर्स मध्ये देऊ आपण तुमचा ITR प्रोग्राम, ITR रिॲक्ट, ठीक आहे,
यू आय आणि यू एक्स. ठीक आहे, आता मी बोललो की मला याची लेंथ माहिती करायची. लेंथ म्हणजे एक्झॅक्ट याच्यात किती लेटर आहे ते माहिती करायचं. ठीक आहे, त्यासाठी कोणतीही प्रॉपर्टी दिली त्यांनी आपल्याला कन्सोल डॉट लॉग मध्ये जायचं आणि कोर्स डॉट लेंथ जर आपण टाकलं, ठीक आहे, इथे लेन जी टी एच. ठीक आहे, जसं त्यांनी आपल्याला इथे दिले टेक्स्ट. ठीक आहे, हे व्हेरिएबल डिफाईन केलं आणि लेंथ टाकलं. ठीक आहे, इथे काय येईल आपल्याला, आता त्यांनी दिले आउटपुट. ठीक आहे, कारण की हा 11 नंबरचा. आता आपला बघू आपण एक्झॅक्ट किती नंबरचा आपण हे लिहिले. इथे आलं इथे 15. आता आपण एक काउंट जरी केलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे, आता स्पेस काउंट होतोय. ठीक आहे, आपण एक काम करू, एक, ठीक आहे, याला आपण जॉईन करू. आता चेक याच्यापेक्षा एक अजून बेटर काम येऊ शकतं आपल्याला, कारण की तुम्ही कन्फ्युज होऊन जाणार आता जर मी बोललो. ठीक आहे, आता एक स्मॉल एक्झाम्पल घेऊ आधी सुरुवात आहे. किती आलं 3 बरोबर, 1 2 3. ठीक आहे, आता परत एक्सप्लेन करतो. हा 3, हा 4. ठीक आहे, एक स्पेस आणि लिहितो आय टी आर रिॲक्ट. ठीक आहे, आता मोजू आता किती आपण 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके, पण इथे किती येईल आता 9. 9 कावर हा एक स्पेस. ठीक आहे, आता परत मी ऍड केला एक स्पेस, म्हणजे हेच एक्सप्लेन करतोय की स्पेस बी काउंट होते. ठीक आहे, त्याच्यात लेंथ मध्ये यू आय परत स्पेस आणि यू एक्स प्रेस झाले 15 बरोबर. आता स्पेस काउंट करून आपले प्रॉपर 15 कंप्लीट झाले. ओके, आता पुढचं एक्झाम्पल काय आपलं प्रॉपर्टीचं. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला याचा काय यूज असतो लेंथचा. ठीक आहे, लेंथ काय करतं आपल्याला, फक्त लेन जीटीएस लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करून देते. कॅल्क्युलेट लेटर्स इन स्ट्रिंग. ठीक आहे, म्हणजे याच्यात किती लेटर्स आहे पण त्याच्यात आहे विथ स्पेसेस. ठीक आहे, स्पेस बी काउंट करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, पुढची कोणती प्रॉपर्टी बोलले होते ते टू अप्पर केस. ठीक आहे, अप्पर केस म्हणजे काय ओके, आता मी इथे डिफाईन केलं परत एक व्हेरिएबल. आता याला इग्नोर करा. ठीक आहे, मी बोललो लेट नाव देऊ आपण कोर्स. ठीक आहे, इथे देऊ रिॲक्ट आणि फक्त रिॲक्ट नाव देऊ. ओके, आणि इथे देऊ कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे, कोर्स. ठीक आहे, आता चेक करू आपण. आता इथे प्रिंट काय होतंय, ठीक आहे, काय प्रिंट झालं रिॲक्ट. ठीक आहे, इथे प्रिंट करू आपण परत कोर्स. हे बघा काय झालं रिॲक्ट, पण हे कोणते स्मॉल लेटर्स मध्ये बघू, कॅपिटल लेटर मध्ये नाही. हेच जर मला कॅपिटल लेटर मध्ये टाकायचं असेल, ठीक आहे, तर मी काय करेल कोर्स टू अप्पर केस. ठीक आहे, कोर्स टू अप्पर केस. ठीक आहे, आता एक मिनिट, अलर्ट याला आपण देऊ डबल ब्रॅकेट. ठीक आहे, तर इथे आपण चेक करू एक्झॅक्ट आपली मिस्टेक काय होतं. ठीक आहे, टू अप्पर केस आपण मेथडच चुकीचं वापरत होतो. ओके, अप्पर केस. आता काय ते रिॲक्ट कोणतं आहे स्मॉल मध्ये, तेच मी आता केलं कंट्रोल आणि ठीक आहे, आता कसं आलं. ठीक आहे, कॅपिटल मध्ये यायला लागलं. ठीक आहे, हेच आपण जे असेल ते अलर्ट मध्ये चेक करू. अलर्ट आणि एक काम करू, याला सर्वात आधी लेट आउटपुट. हे तुम्ही कन्फ्युज होणार, थांबा एक मिनिट. कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे, आता इथं कळालं अप्पर केसचं काय असतं. जर स्मॉल लेटर असेल तर ते कॅपिटल मध्ये करून देतं. ठीक आहे, आता तेच अलर्ट मध्ये करायचं असेल तर सेम आपण काय करू, आपल्या व्हेरिएबलचं नाव डिफाईन डॉट आणि ती मेथड कॉल करू. ओके,
केली. हे चुकलं आपलं, कॉल केली. ठीक आहे, आता काय आलं इथे बरोबर. ठीक आहे, अलर्ट मध्ये आपण डिफाईन केलं, जे स्मॉल होतं ते काय झालं कॅपिटल. ठीक आहे, आता हे एक झालं. पहिली कोणती झाली, लेंथ. लेंथने काय केलं आपल्याला, स्ट्रिंगची जे कॅरेक्टरची ठीक आहे लेंथ होती ती कॅल्क्युलेट करून दिल्या. तो अप्पर केसने काय केलं, जे स्मॉल असेल तर याला काय केलं, ठीक आहे कॅपिटल लेटर्स मध्ये कन्वर्ट करून दिला. आता पुढचा जो असेल आपला, ठीक आहे, ती प्रॉपर्टी आपण चेक करू. ओके, सॉरी. ठीक आहे, पुढचा काय आता सेम लोअर. ठीक आहे, लोअर म्हणजे काय येईल, ठीक आहे अप्पर म्हणजे आपण काय केलं कॅपिटल केलं लेटरला, लोअर म्हणजे काय होईल, हे कॅपिटलचं स्मॉल होईल. आता इथे आलो आपण, परत डिफाईन केलं एक व्हेरिएबल, त्याचं नाव दिलं फोर्स. ठीक आहे, आता आपण देऊ त्याला कॅपिटल रिॲक्ट. ठीक आहे, त्याचा देऊ कन्सोल डॉट लॉग कोर्स कोर्स टू, काय होतं त्यांचे लोअर केस चालू, लोअर केस. ठीक आहे, परत आपण इथे बी अलर्ट मध्ये जर तुम्हाला इथे आउटपुट इथे दिसेल आणि तिथे दिसेल. ठीक आहे, अलर्ट मध्ये अलर्ट कोर्स डॉट टू लोअर केस. तर आपण इथे केलं. आता काय झालं, हे कॅपिटल होतं तर स्मॉल होऊन गेलं बरोबर. इथे काय होतं, स्मॉल होतं ते कॅपिटल झाले, इथे कॅपिटल होतं तर स्मॉल झालं. ठीक आहे, हा दोन मधला डिफरन्स. आता सेम. ठीक आहे, आता इथे आलो आपण आणि बोललो इन्क्लूड. ठीक आहे, इन्क्लूड काय चेक करेल, टेक्स्ट आणि इन्क्लूड. ठीक आहे, आता एक बोललो आपण लेट. ठीक आहे, कोर्स आपण बोलू इथे रिॲक्ट इज माय फेवरेट फ्रेमवर्क. आता ते काय बोलले, इन्क्लूडचा काय मिनिंग होईल मी आता एक्सप्लेन करतो. टेक्स्ट डॉट इन्क्लूड ना, इथे आलो आणि आपण लिहिलं. ठीक आहे, कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे, इन्क्लूड कोर्स डॉट इन्क्लूड आणि इथे आपण टाकू फेवरेट. तर हे काय रिटर्न करेल ते आपण चेक करू. ट्रू. ट्रू का वर रिटर्न आला की याच्यामध्ये फेवरेट नावाचा वर्ड एक्झिस्ट करतो. ठीक आहे, इन्क्लूड म्हणजे काय, या पूर्ण स्ट्रिंग मध्ये जर फेवरेट वर्ड एक्झिस्ट करत असेल तर काय देईल ट्रू. आपण इथे दुसरा वर्ड टाकू आता याच्यामध्ये एक्स वाय आणि झेड. ठीक आहे, एंटर केलं, इथे काय येईल फॉल्स, कारण की हा इन्क्लूड करत नाही. ठीक आहे, तर हेच काम असतं इन्क्लूड साठी, चेक करणं आपल्या स्ट्रिंग मध्ये की हा वर्ड एक्झिस्ट आहे किंवा नाही, त्यानुसार आपल्याला ट्रू आणि फॉल्स हे आउटपुट येऊन जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता जो पुढचा जो आहे, ठीक आहे, तो काय आहे स्लाइस. ठीक आहे, आता मी ते एक्सप्लेन करतो. स्लाइसचा अर्थ काय असतो. ठीक आहे, स्लाइस म्हणजे काय असतं, एक कट करणे, म्हणजे आपण जनरल लँग्वेज मध्ये जे बोलतो. ठीक आहे, मेनने काय दिले 0 to 5. ठीक आहे, आता आपण मी एक्सप्लेन करतो 0 to 5 का बरं केले ते 1 to 5 का बरं मी केले. ठीक, तर इथे आलो मी, परत इथे लिहिलं नेम. ठीक आहे, सर्विस आणि मी इथे बोललो कन्सोल डॉट लॉग, कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे, अरे व्हेरिएबलचं नेम स्मॉल लिहायचं कधी कॅपिटल, नेम नेम डॉट स्लाइस. ठीक आहे, मी इथे काय डिफाईन करेल, सर्वात आधी 1 to 5 करू. ठीक आहे, आणि याला रन करू.
आपल्याला काय प्रिंट होताना दिसतंय की एक टू पास लेटर पण एक सुरू कुठून व्हायला पाहिजे होता आपल्याला यू पासून नव्हता तो कुठून होते वन पासून मध्ये यू टी आय आर ठीक आहे आपल्याला किती प्रिंट लेटर किती प्रिंट झाले ठीक आहे 1 2 3 आणि 4 ठीक आहे 1 2 3 4 ठीक आहे स्लाइसने काय केले बाकीचे रिमूव्ह केले फक्त 1 ते 5 मध्ये जेवढे येत होते ते प्रिंट करून दिले पण आपला एक सुरू कुठून व्हायला पाहिजे होता UTR पासून ठीक आहे म्हणजे यू पासून पण इथे जे असतो ठीक आहे प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये इंडेक्सिंग असते ती कुठून स्टार्ट होते 0 पासून कधी लक्षात ठेवा ठीक पहिला जो लेटर असेल तो 1 पासून नाही स्टार्ट होणार तुम्ही इंडेक्सिंग जेव्हा करणार ठीक आहे तो कुठून स्टार्ट होईल 0 पासून म्हणजे या यू चा नंबर काय असेल हा 0 असेल सर्वात आधी आता मी इथे आलो आणि आता आपण केलं एंटर ठीक आहे आता यू पासून स्टार्ट होतो यू डबल टी ठीक आहे आय आर ठीक आहे म्हणजे आपले 0 to 5 लेटर्स आहे ठीक आहे 1 2 3 4 ओके सॉरी गाईज आपण परत कंटिन्यू करू ठीक आहे ज्या मेथड पासून तिथे आपण होतो 1 मिनिट द्या फक्त मला ओके परफेक्ट कुठे आलो आपण इथे एंटायर स्क्रीन ठीक आहे त्याच्यानंतर पण होतो इथे ना ठीक आहे आपण काय बघत होतो स्लाइसचा उपयोग काय असतो ठीक आहे स्ट्रिंग मध्ये स्लाइसने काय केलं आपल्याला आता की इंडेक्सिंग जे असते ते 0 पासून स्टार्ट होते बरोबर 0 पासून टू 5 किती झाले आपले उत्तीर्णाचे जेवढे पहिले 5 लेटर होते ठीक आहे 1 2 3 4 आणि 5 ठीक आहे 2 2 4 आणि 1 5 आपल्याला काढून दिले ठीक आहे आता मी तेच बोललो की मला 7 पाहिजे आता किती आले 7 आले वगैरे इथे बोललो 8 पाहिजे ठीक आहे तर ए आलं ठीक आहे आता परत 9 तर 9 आलं ठीक आहे आता मी बोललो की मला 1 पासून पाहिजे मग 1 पासून येऊन येणार टी पासून चाललं एवढं टी आणि त्याच्यानंतर यस ठीक आहे हे काम कसलं असतं स्लाइसचं ठीक आहे आता जे पुढचे ते आपण परत एक्सप्लेन स्लाइस नंतर काय आलं स्प्लिट ओके आता हे काय करेल मी आता आपण एकदा हे एक्सप्लेन करतो एक्झॅक्ट याचा यूज काय ठीक आहे स्प्लिट म्हणजे काय डिफरन्स करणे किंवा वेगवेगळ्या करणे गोष्टी ओके तर मी इथे आलो ठीक आहे आता एक आपण लिहिलं सॉरी लेट कोर्स ठीक आहे इथे लिहू आपण उत्तीर्ण सर्विस कन्सोल डॉट लॉग ओके आता काय बोललं आपल्याला कोर्स डॉट स्प्लिट ठीक आहे स्प्लिट मध्ये आपण काय टाकू ठीक आहे काय दिला एक मिनिट स्प्लिट आणि डबल कोट बरोबर आता आपण रन करू ठीक आहे हा प्रोजेक्ट काय आलं एक ॲरे आलेला आहे आपल्याला ओके याच्याने काय केलं हे एक स्ट्रिंग होते बरोबर उत्तीर्ण आणि सर्व्हिस ठीक आहे की ही पूर्ण एकच स्ट्रिंग होते ठीक आहे पण याने काय केलं स्प्लिटने काय केलं उत्तीर्णाला वेगळं केलं आणि या सर्व्हिसला वेगळे करून दिले इथे बघा आउटपुट मध्ये म्हणजे ॲरे एकच आलाय पण मग उत्तीर्ण एक आहे आणि सर्व्हिस 2 आहे ठीक आहे म्हणजे काय केलं ही जी स्ट्रिंग होती ठीक आहे याला काय केलं स्प्लिट केलं
ओके, तर आता मी परत एकदा एक्सप्लेन करतो. आतापर्यंत म्हणजे स्ट्रिंगचा आपण बघितला काय, ठीक आहे. स्ट्रिंगचा काय यूज असतो, टू रिप्रेझेंट टेक्स्ट, ठीक आहे. स्ट्रिंग काय करते, टेक्स्ट रिप्रेझेंट करते. आपण स्ट्रिंग ही डबल कोट्स मध्ये लिहू शकतो आणि सिंगल कोट्स मध्ये लिहू शकतो. ओके, पण मोस्ट प्रॉब्ली आपण मी बोललो की जेवढे लोक असतात, ठीक आहे, ते काय फॉलो करतात डेव्हलपर डबल कोट मध्ये, ठीक आहे. पण सिंगल कोट मध्ये जरी केलं तरी तो काही प्रॉब्लेम नाही किंवा एरर वगैरे येत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितले, टेम्पलेट रिटर्नर्स बघितले की ज्याच्याने काय होतं, बॅकटिक टाकून आपण प्लेस होल्डर टाकतो, ठीक आहे. म्हणजे आपण इथे काय टाकले, इथे काय केलं, प्लेस होल्डर टाकले आणि आपण एक पूर्ण 3 स्ट्रिंग होत्या बरोबर, आपण डिफाईन केलंय फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि ऍड्रेस, ठीक आहे. याला एका लाईन मध्ये आपण एक्झिक्यूट करून आणि प्रिंट केलं. त्याच्यानंतर काय आलं, आपल्या कॉमन त्या स्ट्रिंगच्या प्रॉपर्टीज आणि मेथड बघितला, ठीक आहे. पहिली काय होती, लेंथ. लेंथ काय करते आपल्याला, जे नंबर ऑफ कॅरेक्टर आहे, ठीक आहे. म्हणजे जर याच्यात 11 आहे, ठीक आहे, आपल्याला काउंट देते 11चा, ठीक आहे. अप्पर केस काय करते, जर स्मॉल टेक्स्ट असला, ठीक आहे, म्हणजे व्हेरिएबल मध्ये तुम्ही स्मॉल जर टिकले, ठीक आहे, स्मॉल लेटर असले तर टू अप्पर केस काय करते, याला कॅपिटल करून देते. सेम जर स्मॉल लेटर असले, ठीक आहे, तर याला काय करते, टू लोअर केस काय करते, कॅपिटलला स्मॉल करते. इन्क्लूड काय चेक करतं आपलं की याच्यामध्ये वर्ड मध्ये, ठीक आहे, हे आहे की नाही, ठीक आहे. म्हणजे आपल्या स्ट्रिंग मध्ये हा वर्ड एक्झिस्ट करतोय की नाही, म्हणजे ठीक आहे, हॅलो वर्ड मध्ये वर्ड एक्झिस्ट करत असेल तर काय करेल, ट्रू, नाहीतर काय करेल, फॉल्स, ठीक आहे. आता स्लाइस काय करते आपल्याला 0 पासून 5 पर्यंतची फक्त स्ट्रिंग आणून देते. म्हणजे आपण लिहिलं, आता इथे नाव काय दिलं त्यांनी, हॅलो वर्ड, ठीक आहे. आपलं एक्झाम्पल इथे बघितलं आपण बरोबर, स्लाइसचं कुठे गेलं आपलं एक्झाम्पल, ठीक आहे. आपण काय केलं इथे, उत्तीर्ण सर्व्हिस, ठीक आहे. तर आपण इथे 0 पासून घेतलं, ठीक आहे. तर हे काय करेल, यू पासून तर 9 पर्यंत जेवढे लिटर येईल तेवढे आपल्याला प्रिंट करून देईल कन्सोल मध्ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी इंडेक्सिंग चालू कुठे होते, 0 पासून 1 पासून केलं तर हा जो यू असेल, ठीक आहे, तो नाही येणार, टी पासून स्टार्ट होईल, ठीक आहे. तर कधी वापरायचं असेल स्लाइस तर काय करायचं, 0 पासून स्टार्ट करायची इंडेक्स. नंतर कोणती वाजली, स्पीड. स्पीड काय करते, ह्या दोन्ही स्ट्रिंग आहे, ठीक आहे, याला 2 स्ट्रिंग डिफाईन करते ना, आपल्याला एक ऍरे देऊन देते 2 स्ट्रिंगचे, उत्तीर्ण आणि एक सर्व्हिस, ठीक आहे. हे काम आपलं स्प्लिट करते. तर इथपर्यंत आपण बघितलं की स्ट्रिंग आणि स्ट्रिंगच्या प्रॉपर्टीज, ठीक आहे. आता एक आपण एक्झाम्पल येऊ स्ट्रिंग मध्ये की स्ट्रिंग ऍक्च्युअल मध्ये यूज कसं काय, ठीक आहे. आता मी एक व्हेरिएबल डिफाईन केलं आणि मी बोललो की तुमचा प्रोजेक्ट आहे समजा एक कॉलेजचा, तुम्हाला दाखवायचंय की असा असा स्टुडंट आहे, तो या कंपनीमध्ये इंटर्नशिप करतो, ठीक आहे. तर हे दाखवण्यासाठी आपण काय करू, तुम्ही हे करणार बरोबर, लेट कोर्स, ठीक आहे, लेट स्टुडंट, एक व्हेरिएबल डिफाईन केलं स्टुडंट डिटेल्स नावाचं, ठीक आहे. इथे काय करायचं आपल्याला, ठीक आहे, त्याची इन्फॉर्मेशन शो करायची. मग तुम्ही काय बोलणार, तुम्ही असं तर लिहिणार, ठीक आहे, 18 15, ठीक आहे, असं नाही लिहू शकत आपण, ठीक आहे. याच्याने काय होईल, ठीक आहे, मी असं लिहिलं आणि एंटर केलं, ठीक आहे. इथे लगेच रेफरन्स एरर, हे आपण जे टेक्स्ट लिहिलं, ठीक आहे, इज नॉट डिफाईन्ड ऍट डेटा टाइप्स, ठीक आहे, आपल्या फाईलचं नाव डेटा टाइप्स होतं, ठीक आहे. पण मी फक्त याला असं जरी करून दिलं, ठीक आहे, डबल कोट मध्ये, तर याला तो आता काय ट्रीट करेल आणि इथे कन्सोल लॉक केलं, ठीक आहे, स्टुडंट डिटेल्स बरोबर. इथे कन्सोल लॉक केलं तर हे प्रॉपरली प्रिंट होतं, ठीक आहे. म्हणजे काय असतो, फक्त डबल कोड जर टाकले आपण त्याला ट्रीट काय करेल ब्राउझर आपलं, ऍज अ स्ट्रिंग, ना की एक रेफरन्स. हा एरर मध्ये ना, रेफरन्स मध्ये त्याला समजत नाही की ऍक्च्युली याचा यूज काय किंवा तो एरर फेकेल, ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवा. आपण एक काम करू, तर तुम्हाला स्टुडंट डिटेल दाखवायचं असेल, ठीक आहे, तुमच्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही काय लिहिणार, हाय माय नेम इज मनोज, आय एम वर्किंग ॲज इंटर्न ॲट उत्तीर्ण सर्व्हिसेस, ठीक आहे, नाशिक, ठीक आहे. मग याच्यानंतर काय होईल, तुम्ही, ठीक आहे, म्हणजे तुमच्या फ्रंट एंडला आधी हे तुम्ही दाखवू शकता, ठीक आहे. म्हणजे तुम्ही रिॲक्ट मध्ये किंवा आपण बघू HTML मध्ये जेव्हा आपण जावास्क्रिप्ट यूज करू, ठीक आहे. मग तुम्ही काय करणार, एक व्हेरिएबल डिफाईन करणार, त्याला प्रिंट करताना असं करून देणार, ठीक आहे. मग काय प्रिंट होईल इथे, आता हाय माय नेम इज मनोज, आय वर्क ॲज अ इंटर्न ॲट उत्तीर्ण सर्व्हिस LLP, ठीक आहे. याचा यूज असतो स्ट्रिंगचा, ठीक आहे. आता याच्यातच
आपण बोललो होतो टेम्पलेट डिटेल म्हणजे ह्या 3 डिफरंट स्ट्रीम होता, ठीक आहे. हिला बी आता ऍड करायचं असेल, ठीक आहे. आपण बोललो की अरे अजून एक बोलू की स्टुडंटचा असेल, ठीक आहे, त्याचं काही वेळा त्याचा ऍड्रेस पण आहे, ठीक आहे, पण तो वेगळा डिफाईन केलाय. मग आपण इथे लिहू ऍड्रेस is at नाशिक महाराष्ट्र, ठीक आहे, नाशिक महाराष्ट्र, ठीक आहे. आणि हा पिनकोड फॉर एक्झाम्पल, ओके. आता आपल्याला काय करायचंय, हे आणि हे दोन्ही जॉईन करायचे. मग आपण काय शिकलो आता, टेम्पलेट म्हणजे काय, एस्केप कीचा एक्झॅक्ट जे खाली ती की असेल ती प्रेस केली, इथे प्लेस होल्डर टाकलं $, ठीक आहे, स्टुडंट डिटेल्स आणि परत $, ऍड्रेस आणि केलं प्रिंट. आता काय प्रिंट होतंय, हाय माय मी मनोज आहे वर्किंग ॲज अ इंटर्न ॲट उत्तीर्ण सर्व्हिस, करेक्ट. म्हणजे काय झालंय, ही बी गोष्ट प्रिंट झाली आपली आणि ही बी प्रिंट झाली, बरोबर. हे पूर्ण टेक्स्ट, ठीक आहे, ही एक स्ट्रिंग ॲट उत्तीर्ण सर्व्हिस नाशिक, ठीक आहे. आय एम मनोज वर्किंग ॲज अ इंटर्न ॲट उत्तीर्ण सर्व्हिस नाशिक आणि हा ॲड्रेस होता इथून ॲट नाशिक आणि महाराष्ट्र, ठीक आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी प्रिंट झाल्या. आता हेच एक्झाम्पल आपण इथे बघितलं. आता याचा जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल, तुम्ही काय करणार, कन्सोल त्याची लेंथ कॅल्क्युलेट करायची. फॉर एक्झाम्पल कन्सोल डॉट लॉग स्टुडंट डिटेल्स, ठीक आहे. आता आपण बोललो की मला याची बी लेंथ हवे आणि याची बी हवे, ठीक आहे. म्हणजे आपण काय करू, हिला जो असेल, ठीक आहे, याला एक लेट मध्ये आपण स्टोर करून घेऊ, लेट फुल डिटेल्स, ठीक आहे, आणि हे स्टोर करून घेऊ. सर्वात आधी आपण फुल डिटेल्स एकदा प्रिंट करून बघू, ते आपलं सिंटॅक्स बरोबर चालतं. वन आणि 2, ठीक आहे. आता मी केलं प्रिंट, ठीक आहे. हा ठीक आहे, प्रिंट होतंय. आता एक्झाम्पल आपण एक ब्रेक घेऊ 5 मिनिटाचा, मग मी परत एकदा एक्सप्लेन केलं, ठीक आहे, पूर्ण एक्झाम्पल. ओके, ठीक आहे. तर आपण कोणतं एक्झाम्पल बघितलं, ठीक आहे. हे प्रॅक्टिस टाकून आपण एकदा दोन्हींना जॉईन केलं, ठीक आहे, स्टुडंट डिटेल्स आणि ऍड्रेसला, ठीक आहे, आणि कंट्रोल केला आपण, ते म्हणजे कन्सोल वर आपल्याला पूर्ण स्ट्रिंग दिसते, ठीक आहे. आता हेच एक्झाम्पल कोणतं होतं, आपल्याला काय चेक करायचं आहे, ही होती स्ट्रिंग, आपल्याला तिला बघायचं आहे आता फुल डिटेल्सची लेंथ. आता आपण बघू लेंथ, एक मिनिट. So log full detail then full detail length is not function. आता इथे डॉक्युमेंटेशन मध्ये ते काय बोलतंय आपल्याला, ठीक आहे. आपण काय चुकी केली, ते हे नव्हतं टाकायचं, ठीक आहे. म्हणजे ते काय बोलते, लेंथ इज नॉट फंक्शन, फंक्शन क्लोज किती आली 99, ठीक आहे. म्हणजे याची लेंथ किती पूर्ण याची 99, ठीक आहे. सेम कन्सोल डॉट लॉग मी बोललो की मला फुल डिटेल्सला अप्पर केस करायचं, ठीक आहे. आता अप्पर केसचं काय फंक्शन आहे, बरोबर. फुल डिटेल्स टू अप्पर, हे लोअर झालं, ठीक आहे, टू अप्पर केस, ठीक आहे. फंक्शन डिफाईन, याला कमेंट ऍड केली आणि एंटर, ठीक आहे. आता बघा, आपण स्मॉल लेटर मध्ये लिहिलं होतं पूर्ण, हे काय झालं पूर्ण कॅपिटल मध्ये आलं, ठीक आहे. प्रिंट होऊन तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे, ओके. काय झालं याचं, ठीक आहे, पूर्ण कॅपिटल मध्ये, ठीक आहे, कन्वर्ट होऊन आले. कशाने, टू अप्पर केस आपण यूज केले त्याची मेथड म्हणून, ठीक आहे. आता सेम पुढचं काय एक्झाम्पल होतं आपलं, टू लोअर केस. आता ते ऑलरेडी आपण लोअर मध्येच दिले, आपण आता इन्क्लूड चेक करू. सोल्ड आवाज आहे का?
पण काय करू इथे कन्सोल लॉग फुल डिटेल्स टू include आपण चेक करू वर्किंग आहे की नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. आता काही ट्रू आहे म्हणजे वर्किंग एक्झिस्ट करते. ठीक आहे, एवढ्या स्ट्रिंग मध्ये आपण काय करू इथे अजून ऍड करू वर्किंग ना आपण एक रॅन्डम स्ट्रिंग ऍड करून देऊ. काय ठीक आहे, आता काही फॉल्स म्हणजे याच्यात इन्क्लूड नाहीये. ठीक आहे, या स्ट्रिंग मध्ये हा जो वर्ड आहे ठीक आहे, ही जी स्ट्रिंग आहे किंवा सेट ऑफ हा टेक्स्ट आहे ठीक आहे, तो इन्क्लूड नाहीये. बरोबर. तर त्याच्यानंतर काय आपण कोणती बघितली स्लाइस. स्लाइस काय करतं आपल्याला स्ट्रिंग स्लाइस करून देतो. म्हणजे इथून तर एवढा पार्ट पाहिजे असेल तर तो काढून देईल, इथून तर एवढा पार्ट पाहिजे असेल तर तो आपल्याला आउटपुट मध्ये देईल. ठीक आहे, परत जेव्हा आपण कन्सोल डॉट लॉग फुल डिटेल्स डॉट स्प्लिट ठीक आहे 0 to 5. ओके, आता याने काय केलं आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे 0 to 5 पर्यंत जेवढं होतं. ठीक आहे 0 1 2 ऍक्च्युली प्रिंट दुसरं. एक मिनिट आपण सिंटॅक्स चेक करू. स्लाइस 0 to 5. ठीक आहे, इथे कन्सोल डॉट लॉग हा हॅलो. ठीक आहे, आता याने डिफाईन काय केलं माय नेम इज मनोज आय वर्किंग ॲज उत्तीर्ण सर्व्हिस ॲट नाशिक. बरोबर. 0 to 5 कसं काय आलं इथपर्यंत 0 कारण की या दोन्ही आपण जॉईन केलंय. बरोबर. ठीक आहे, ही बी जॉईन केली ही बी जॉईन केली म्हणून आपल्याला आउटपुट दिसतं. आता आपण फक्त हेच जर केलं ठीक आहे, हे आपण काढून टाकलं फक्त स्टुडंट डिटेल्स करतो. आता कोणतं दिसतंय. ठीक आहे, हाय माय नेम इज मनोज. ठीक आहे, आय एम वर्किंग ॲज अ तिन्ना सर्व्हिस LLP. ठीक आहे, आपल्याला किती दिसतंय तर एवढंच दिसतंय. ठीक आहे, जॉईन केलं आपल्याला पूर्ण दिसत होतं. बरोबर. ठीक आहे, आता हे झालं स्लाइस. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण कोणत्या आलं स्प्लिट आपण बघितलं. ठीक आहे, आता एक काम करू आपण हे जे दोन्ही होतं ठीक आहे फुल डिटेल्सला आपण करूया कमेंट. ठीक आहे, आणि कन्सोल डॉट लॉग स्प्लिट ॲड्रेस डॉट स्प्लिट. ठीक आहे, ठीक आहे. बघा आता याने स्प्लिट आपल्याला करून दिलं. बरोबर. त्या ऍड्रेसला ऍड वेगळं आला आपल्याकडे, नाशिक वेगळं आलं. ठीक आहे, महाराष्ट्र वेगळं आलं आणि हा पिन कोड होता. ठीक आहे, हा वेगळा आला. ठीक आहे, आता आपण एवढ्या स्ट्रिंगच्या प्रॉपर्टीज आणि मेथड बघितल्या. ठीक आहे, याच्यात कोणाला डाऊट आहे आतापर्यंत आपण जे बघितलं त्याच्यात असेल तर आपण 1 मिनिट थांबू. ठीक आहे, कोणाला डाऊट असेल तर लगेच विचारा, आपण मग त्याप्रमाणे पुढे जाऊ. ते एक्सप्लेन करून देतो इन शॉर्ट मध्ये. ठीक आहे, स्ट्रिंग काय आहे. ठीक आहे, सर्वात आधी आपण काय बघितलंय डेटा टाइप. ठीक आहे, डेटा टाइप काय असतो व्हॅल्यू होल्ड करतो व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे, डिफाईन करतो कोणती व्हॅल्यू आहे, नंबर आहे, स्ट्रिंग आहे किंवा बुलियन आहे. ठीक आहे, सेम. आणि याचं काम काय असतं. ठीक आहे, ब्राउझरला सांगलं की ही स्ट्रिंग आहे किंवा हे हा बुलियन आहे. ठीक आहे, किंवा हा नंबर आहे. ओके, तर त्याच्यात 2 कॅटेगरीज येतात. ठीक आहे, एक प्रिमेटिव्ह आणि एक नॉन प्रिमेटिव्ह. आता आपण कोणता बघतोय प्रिमेटिव्ह. ठीक आहे, प्रिमेटिव्ह काय असतं स्टोअर डायरेक्टली म्हणजे व्हेरिएबल मध्ये डायरेक्ट स्टोअर करून घेतो आपण. आणि होल्ड सिंपल व्हॅल्यू इम्युटेबल. इम्युटेबलचा काय अर्थ असा होतो, इम्युटेबलचा अर्थ असा होतो की तो आपण मॉडीफाय किंवा चेंज नाही करू शकत. बरोबर. मग आपण आलो प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स मध्ये आणि बघितलं स्ट्रिंग. सर्वात आधी डेटा टाइप. ठीक आहे, स्ट्रिंग काय रिप्रेझेंट काय करते टेक्स्ट करते. ठीक आहे, त्याच्यात लिहायची किती 2 असतं की डबल कोट्स मध्ये लिहू शकतो आणि दुसरा सिंगल कोट. आणि आपण टेम्पलेट रिटेलर बघितले. ठीक आहे, जे बॅकटिक्स यूज करू. ठीक आहे, त्याच्यात आपण काय करतो सपोज 2 स्ट्रिंग आहे आपल्याकडे, तर स्ट्रिंग जर आपल्याला सिंगल एक कन्सोल किंवा लॉग मध्ये म्हणजे फुल नेम प्रिंट करायचं असलं. ठीक आहे, आपण काय केलं एक प्लेस होल्डर ऍड केले दोन्हींचे. हे आपलं एक्झाम्पल इकडे, आणि त्याच्यानंतर कन्सोल लॉग केलं. ठीक आहे, म्हणजे फुल डिटेल्स.
ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कॉमन स्ट्रिंगच्या प्रॉपर्टीज आणि मेथड बघितला. ठीक आहे. आपल्याला लेंथ काय करून देते, स्ट्रिंग मध्ये जेवढे नंबर्स आहे म्हणजे नंबर ऑफ कॅरेक्टर, ठीक आहे, तो काउंट देते. ठीक आहे. नंतर टू अप्पर केस म्हणजे स्ट्रिंग जे असेल, ठीक आहे, ही जर लोअर केस मध्ये असेल म्हणजे लोअर केस म्हणजे, ठीक आहे, स्मॉल लेटर्स मध्ये असेल, ठीक आहे, पूर्ण, तर ते आपल्याला अप्पर केस करून दिलं सेम ॲज इट इज. जर लोअर केस मध्ये असेल, सॉरी अप्पर केस मध्ये असेल तर टू लोअर केस आपल्याला लोअर मध्ये करून, ठीक आहे. त्याच्यानंतर इन्क्लूड्स काय करते स्ट्रिंग मध्ये की डिफाईन म्हणजे आपल्याला सांगते की पूर्ण स्ट्रिंग मध्ये हा ट्रू वर म्हणजे कोणताही वर्ड असला, ठीक आहे. आता यांनी कोणता दिला होता, हॅलोचा, आपण कोणता दिला होता इथे, इन्क्लूड पण एक एक्झाम्पल, हा ठीक आहे, एक्स वाय झेड, ठीक आहे. आपण हे काय करतं, ट्रू किंवा फॉल्स लिहून देते आपल्याला, बरोबर. या एक्झिस्ट करत असेल, ठीक आहे, या स्ट्रिंग मध्ये इन्क्लूड आहे तर ट्रू देईल, नाही तर देईल फॉल्स देईल. ओके. त्याच्यानंतर आपण काय स्लाइस करतो, स्लाइस म्हणजे काय असतं, तर स्ट्रिंगचे तुकडे करणे. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, 0 to 5 म्हणजे फ्रॉम 0 पासून जसा स्टार्ट होईल, ठीक आहे, आपण कुठे गेलो, ठीक आहे, हे आपण एक्झाम्पल बघितलं होतं, ठीक आहे. हा 0 to 5 पर्यंत म्हणजे आता 9 केलं आपण, इथपर्यंत असेल कुठे एक्झॅक्ट, ठीक आहे, तिथपर्यंत आपल्याला स्ट्रिंग तो देईल आणि बाकीची म्हणजे आउटपुटला तेवढी स्ट्रिंग देईल आपल्याला 0 to 9 पर्यंत. आणि जी स्ट्रिंगचा जो इंडेक्स असतो तो 0 पासून येतो. ओके, ठीक आहे. तुम्ही 1 पासून केलं तर तुम्हाला टी पासून आउटपुट येईल, ठीक आहे. जर तुम्हाला युबे इन्क्लूड करायचं असेल त्याच्यासाठी आपण काय करतो, 0 पासून स्टार्ट करतो. सेम ॲज इट इज आपण पुढचं काय बघितलं, स्प्लिट. स्प्लिट काय करतं, जर पूर्ण स्ट्रिंग असली एक, बरोबर, म्हणजे ही एक स्ट्रिंग आहे पूर्ण आपल्या समोर. आता एक्झाम्पल आहे बघा, आपला ऍड्रेसची पूर्ण स्ट्रिंग आहे ऍट नाशिक महाराष्ट्र, ठीक आहे. याला काय केलं, डिफरंट मध्ये कन्वर्ट म्हणजे एक एक स्ट्रिंग आपली सेपरेट करून दिली. ओके, ह्याचा प्रॉपर्टीज आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जो पार्ट येतो तो येतो नंबरचा, ठीक आहे. दुसरा डेटा टाइप काय आपला नंबर. ओके, जस्ट एक मिनिट द्या फक्त मला. ओके, एक मिनिट, ठीक आहे. ओके, तर आपला आता दुसरा जो डेटा टाइप येतो काय आहे, नंबर, ठीक आहे. रिप्रेझेंट नंबर काय करतो, रिप्रेझेंट ऑल द नंबर, ठीक आहे. इंटीजर, डेसिमल, निगेटिव्ह नंबर्स, अनलाइक मेनी लँग्वेज जावास्क्रिप्ट ओनली as one type नंबर, ठीक आहे. एक मिनिट, ठीक आहे, सॉरी, ठीक आहे. याचा अर्थ काय होतो, तुम्हाला, ठीक आहे, तुम्हाला दुसरा लँग्वेज माहिती असेल, ठीक आहे, जावा किंवा C++, त्याचा डेटा टाइप कसे असतात मी एकदा दाखवतो, मग त्याच्याने तुम्हाला एक्झॅक्ट डिफरन्स करेल की बोलता काय की अनलाइक मेनी लँग्वेजेस जावास्क्रिप्ट ओनली वन टाइप अँड ऑल आर नंबर्स, ठीक आहे. आता आपण इथे येऊ ब्राउझर वरती, मला स्क्रीन बघू द्या एक मिनिट. ठीक आहे, आता आपण इथे सर्च केलं डेटा टाइप्स इन जावा. ओके, ठीक आहे. आता याच्यात बघा किती डेटा टाइप्स आहे, एक लिस्ट येईल, ठीक आहे. हा बाईट, शॉर्ट, इंटीजर, ठीक आहे, लॉंग, फ्लोट, डबल, ठीक आहे. आता हे लक्षात घ्या, ठीक आहे, हे तिन्ही. स्टोर होल नंबर मध्ये काय असतो, पूर्ण व्हॅल्यूची, ठीक आहे. हा फॉर एक्झाम्पल हा, ठीक आहे, हा 5, ठीक आहे. आता फ्लोट असला, ठीक आहे, फ्लोटचं काय काम असतं, स्टोर फ्रॅक्शनल नंबर, ठीक आहे. आणि लॉंगचं काय असतं, स्टोर होल नंबर. फक्त याची जी इथे एक्झाम्पल दिला असेल वगैरे ठीक आहे. नंबर्स इथे आलो बघा, हा नंबर, ठीक आहे, हा होल नंबर आहे. ओके, हा शॉर्ट, हा ठीक आहे, झाले, ठीक आहे. हा शॉर्ट आहे, ठीक आहे, आणि हा इंटीजर आहे, बरोबर, आणि हा लॉंग आहे, ठीक आहे. पण जावास्क्रिप्ट मध्ये तसं नसतं, ठीक आहे. आपल्या डिफरंट फ्लोट किंवा आपण लॉंग वगैरे यूज नाही करत, शॉर्ट आणि ते आपण काय करतो, एकच डेटा टाइप असतो आपल्याकडे, जो कोणता असतो, आपला एक्झाम्पल, ठीक आहे, तो असतो हा नंबर, ठीक आहे. रिप्रेझेंट ऑल नंबर, ठीक आहे, म्हणजे इंटीजर, डेसिमल, निगेटिव्ह काही बी असलं तर त्याला एकच डेटा टाइप असतो, तो म्हणजे नंबर, ठीक आहे. इथे डिफाईन करताना बघा आपण इथे आपण काय हे नाही केले, ठीक आहे.
म्हणजे डिफरन्शिएट नाही केले की ते फ्लोट नाही लिहिलंय किंवा डेसिमल नाही लिहिलंय, ठीक आहे, किंवा लॉंग नाही यूज केलं. प्रत्येक गोष्ट असते ते आपण फक्त काय करतो, फक्त नंबर लिहितो आणि जी जावा स्क्रिप्ट असते ते आपोआप डिफाईन करून देते की हा कोणता नंबर आहे, ठीक आहे. हे आपलं काम. तर हे हा असतो आपला डेटा टाईप, त्याचं नाव असतं नंबर, ठीक आहे. आता याचं काम कुठे येतं आपल्याला, एक मिनिट, याचं काम येतं आपल्याला इथे. ओके, इथे आलो सोर्स मध्ये, इथे गेलो आपण डेटा टाईप वरती, ठीक आहे. आता आतापर्यंत काय बघितलंय आपण, बघितली स्ट्रिंग, करेक्ट. याला आपण कमेंट करू. आता आपण बघणार आहोत नंबर डेटा टाईप. ओके, इथे इथे व्हेरिएबल डिसाइड केलं, लेट स्टुडंट एच, ठीक आहे. इथे लिहिलं मी 18, कन्सोल डॉट लॉग 18 काय प्रिंट झाला 18, ठीक आहे. याला ट्रीट काय करते ते आता, नंबर ट्रीट करते, ठीक आहे. म्हणजे याला स्ट्रिंग नाही, ठीक आहे. आपण आता याला पॉइंट जरी लिहिला, ठीक आहे, तरी स्टील हा काय असेल डेटा टाईप याचा असेल, तो असेल, तो नंबरच राहील, ठीक आहे. सॉरी, स्टुडंट एज प्रिंट करायचे आपल्याला, ठीक आहे. काय राहील, ठीक आहे, नंबर राहील. याला आपल्याला डिफरंट गरज नाही सांगायची की हा फ्लोट आहे, ठीक आहे, कारण की ते डेसिमल पॉईंट आपण ऍड केले, ठीक आहे. याच्यात जावास्क्रिप्ट मध्ये गरज नसते, बाकीच्या लँग्वेजेस जे असतं, ठीक आहे, ते आपल्याला इथे डिफाईन करावं लागलं असतं की हा डेसिमल आहे किंवा सॉरी हा फ्लोट आहे की नंबर आहे, ठीक आहे. तसंच आपण एक मेथड असते टाइप ऑफ म्हणून, आता दिसते, एक मिनिट, जस्ट 1 मिनिट. एक मिनिट, दिसते आता स्क्रीन, दिसत असेल तर मला मेसेज करा की दिसते की नाही दिसत. स्क्रीन दिसते आता, तुमची अटेंडन्स आहे आता, ठीक आहे. ते सर येतील, जयेश सर, आणि ते अटेंडन्स घेतील, तर तुम्ही अटेंडन्स देऊन द्या प्रॉपर. माईक सर्वांनी ऑन करा आणि जे अटेंडन्स असेल ते, एक मिनिट आहे फक्त. जयेश, अटेंडन्स. नाही, हे मी पुश केल्यानंतर चेंजेस करायचे का पुश करायचे का हे प्रॅक्टिस नाही, हे नाही पुश करायचे, नाही करायचे नाही. करू घ्यायचे चेंजेस लास्ट पुश दिसेल का याच्यात, मला चेक करा बरं. लास्ट पुश कोणत्या ब्रांचवर दिलंय, ब्रांच क्रिएट केली आहे. ब्रांच क्रिएट करण्याच्या आधी मी पुश केला होता, तो कोणत्या ब्रांचवर केला होता ते बघा. मे बी ना, हे बघा, तेच म्हणतात ते दिसेल का,
बघा मला अटेंडन्स घेऊ द्या, 9 जणांची अटेंडन्स आहे. बोला सर. कोणत्या बॅचची आहे ती? बरं 2 मिनिटं. तुमची स्क्रिप्ट तुम्ही सांगता का मी सांगू? ती पेमेंट वाली पैशांची script. तुम्हाला पैसे सांगितले आम्हाला तुमच्या आवाजात सांगा. काय कोण सांगेल सांगितलं. आपल्या गंगाधर मध्ये वाटत तुम्ही सांगा तुमच्या आवाजात. तुम्हाला खूप ठीक आहे. याचीच तर भीती. नाही नाही कॅमेरा बंद. हो. आजची 1 तारीख आहे सर. अटेंडन्स द्यायची सगळ्यांनी. कोमल गरुड, वैष्णवी सोनवणे, साक्षी कदम, उज्ज्वला शिंदे, गायत्री कदम, प्रेझेंट सर. श्रुती आवाले, प्रेझेंट सर. श्रुतिका वाटुळे, तन्वी जाधव, प्रांजल नगोदे, प्रेझेंट सर. सार्थक पवार, ठीक आहे. सर्वांसाठी सूचना आहे, ज्यांनी फी भरलेली नाही त्यांनी आज संध्याकाळपर्यंत फी कंप्लीट करायची आहे. जर फी आज कंप्लीट होणार नाही तर त्यांना परवापासून LMS चा ऍक्सेस बंद करण्यात येईल. आणि ज्यांनी फी भरली आहे पण व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवलेले नाही अशा सर्वांनी आज संध्याकाळपर्यंत व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. जर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवणार नाही तर तुमची फी भरली हे ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे स्क्रीनशॉट आठवणीने पाठवायचा आहे. समजलंय का सगळ्यांना? येस सर. सर्वांनी लवकरात लवकर फी कंप्लीट करायची आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवायचा. जोपर्यंत तुमचा स्क्रीनशॉट येणार नाही तुमची फी ग्राह्य धरली जाणार नाही आणि तुमचा LMS चा ऍक्सेस बंद होईल. एवढं लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. समजलंय का सगळ्यांना? समजलंय का सगळ्यांना? माईक अनम्यूट करून उत्तर द्या. येस सर. ओके, लवकरात लवकर स्क्रीनशॉट पाठवा आणि फी कंप्लीट करा. करू शकता तुम्ही मीटिंग लिव्ह. बोल ना. मग GitHub ला